आयोजित गुंतवणूकपर मार्गदर्शन चर्चासत्र आणि कार्यशाळा या कार्यक्रमात पुनश्च एकदा मी तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा आहे। आता अन्न, वस्त्र या निवारा या ज्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट जी आहे ती पैसा कमवणे किंवा पैसा नियोजनपूर्वक कमवून नियोजनपूर्वक खर्च करणे। इनोव्हेटिव्ह कॅपिटल सर्व्हिसेस पंढरपूर यांनी तुमच्यासाठी खास म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला दोन प्रमुख मार्गदर्शक लाभलेले आहेत। सोलापूरच्या कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड्सचे मॅनेजर श्रीयुत लखन चौगुले तथा कोल्हापूरच्या कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड्सचे मॅनेजर श्रीयुत निखिल घोडपडे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत। कॅपिटलतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात त्याबद्दल तुमचे पुनश्च स्वागत। इनोव्हेटिव्ह कॅपिटल सर्व्हिसेस आणि कोटक म्युच्युअल फंड यांच्या सर्वांतर्फे मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आणि आजचा जो आपला सेशन आहे तो सेशन आहे फायनान्शियल सेल्फ रिलायन्स फॉर द फ्युचर, म्हणजे आपल्या आर्थिक उन्नतीसाठी भविष्यात आपण किंवा आर्थिक सोबतता आपली कशी असली पाहिजे या संदर्भातलं आपलं जे काही विश्लेषण असलं पाहिजे तर त्या संदर्भात आज आपण इथं भेटलेलो आहे। म्हणजे जर सर मगापासून सांगत होते अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याच्यानंतरनं पैसा, पण मी तुम्हाला एक गॅरंटी देतो 1 तास 10 मिनटं आपला सेशन चालेल। आता साधारणतः 7 वाजून 10 मिनटं झाल्यात, 7:15 आपण हे संपवेल। तुमचा 1 तास मी वाया घालवणार नाही। इथनं जाताना तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स राहील फक्त। ओके, काय करायचं काय नाही करायचं तर इनोव्हेटिव्ह कॅपिटल सर्व्हिसची टीम इथं आहे, तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकताय। ते काही नंतर तुम्ही सेशन नंतर ते सुद्धा काही डिस्कस करतील तुमच्यासोबत। सो सुरुवात करूया। मी तिथे लिहिलेलं आहे इंटरॅक्टिव्ह सेशन ऑन, म्हणजे आपण एकमेकासोबत बोललं पाहिजे। हां, सो सुरुवात करूया। सो माझा पहिल्यांदा परिचय करून देतो पुनश्च। माझं नाव निखिल घोरपडे। मी साधारणतः 12 वर्ष झालं स्टॉक मार्केट म्हणजे शेअर मार्केट ज्याला तुम्ही आजपर्यंत फक्त नावं ठेवत आला आहे, त्याच्यात 6 वर्षांनी म्युच्युअल फंड ज्याच्यामध्ये साधारणतः 5.5 ते 6 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे। सो साधारणतः 12 वर्ष मी याच्यामध्ये काम करतो आहे। काही नाही, फक्त एवढंच बघितलं की लोक पैसे चुकतात कसं आणि मिळवत कसं नाहीत, लॉस कसं करून घेतात हे माझ्या घरात पटवून द्यायला की हे सेक्टर मी जे काम करतो आहे हे चांगलं आहे हे पटवून द्यायला मला 8 वर्ष लागले। मग आता म्हणजे आमच्या आईवडिलांना सुद्धा वाटते की नाही बा म्युच्युअल फंडमध्ये पैसे मिळू शकतात, तर ते कसे मिळू शकतात किंवा रिटायरमेंट प्लॅनिंग काय आहे तर ते आपण जाणून घेणार आहे। तर ते बाकीचं सगळं मी तुम्हाला सांगू काय, पैशाची गोष्ट आहे ती तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ते तुम्ही सगळं करतायच, ते फक्त आपल्याला जरासं एक प्रोसेस पद्धतीनं जाणून घ्यायचं आहे। मी काय विशेष सांगणार नाही आहे। हां, ही गोष्ट माहिती आहे सगळ्यांना? गोष्ट माहीत नाही कुठली? टोपीवाला आणि माकड। काय आहे ही गोष्ट? एक टोपीवाला गावोगावी जाऊन टोप्या विकत असतोय आणि टोप्या विकत असताना एक दिवस तो जंगलातून जात असतोय, झाडाखाली झोपतोय, माकडं उचलून टोप्या घेऊन निघून जातात। मग तो काय करतोय? वेडवान दाखवतोय, दगड मारतोय, शेवटी वैतागून टोपी काढून मग माकडं पण त्यांच्या टोप्या डोक्यावरच्या असतात त्या काढून खाली टाकून देतात, बरोबर? मग एक काय होतंय की त्याचा मुलगा पण ह्याच बिझनेसमध्ये येतोय टोप्या विकायच्या, आणि काय होतंय तो पण एक दिवस जंगलातनं जात असतोय आणि जंगलातनं जात असताना तो पण एक दिवस कंटाळतोय, झाडाखाली झोपून जातोय, बुट्टीतल्या टोप्या माकड घेऊन जातात, डोक्यावर घालून बसले असतात। जाग येते, परत त्याला वडिलांनी सांगितलेलं असतं की बा माझ्या बाबतीत असं घडलेलं होतं आणि तुझ्या बाबतीत कधी भविष्यात असं घडलं तर तू असं करू शकतोस। मग त्यांनी काय केलं की पहिल्यांदा माकडांना वेडवान दाखवलं, माकडांनी पण त्याला वेडवान दाखवलं, यांनी उचलून दगड मारले, माकडांनी त्याला फळं मारलीत, आणि तिसऱ्यांदा काय केलं त्यानं वैतागून टोपी काढून खाली टाकली, पण यावेळेला माकडांनी टोप्या खाली टाकल्या का टाकल्या नाहीत? का टाकल्या नाहीत? सांगू शकते?
एक्झॅक्टली, माकडाच्या वडिलांनी पण सांगितलेलं असणार आहे की बाबा आम्ही असं करून आमची एक टोपी लॉस केलेली आहे, तर तुम्ही काय असा खुळेपणा करायचा नाही. आपण माकड आहे, आपण गाढव नाही, बरोबर. आणि हेच झालं, पण ह्याचा आणि तुमच्या गुंतवणुकीचा काय संबंध आहे? तर हा मनी आणि मंकी मध्ये फरक कशाचा आहे? कशाचा आहे हा? के. आणि हा के आहे कशाचा? नॉलेज. आणि हेच नॉलेज आपल्याला पैशाच्या बाबतीत घ्यायचं आहे. आणि हे पैशाचं नॉलेज जर तुम्ही आज घेतला नाही तर भविष्यात तुमच्या पैशाच्या बाबतीत तुमची माकड चेष्टा मात्र 100% होणार आहे. आणि ती चेष्टा होऊन द्यायची नसेल, माकड चेष्टा, तर आपल्याला साधारणतः 1 तासभर आपल्याला इथं फक्त लक्ष देऊन ऐकायचं आहे. आणि हे जे नॉलेज आहे, हे नॉलेज आपण जे घेणार आहे ह्याचं नाव काय ठेवलं आहे आपण आज? फायनान्शियल सेल्फ रिलायन्स फॉर द फ्युचर, म्हणजे भविष्यातली आर्थिक सुबत्ता. आता मला सांगा, भविष्यातली आर्थिक सुबत्ता पाहिजे किती लोकांना? सगळ्यांना पाहिजे आहे मॅडम? तुम्हाला पाहिजे आहे, बरोबर. तर आपल्याला पैसे तरी मिळवायचे आहेत. पण मला सांगा, आपण एक व्यक्ती म्हणून आपण एका दिवसात 24 तासात 1 किंवा 2 कामं जास्तीत जास्त व्यवस्थित करू शकतोय, 4-6 कामं करू शकतोय काय? नाही. आणि त्याच्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची आहे. तर ते कशा पद्धतीनं? तर मी असं म्हणतोय, हे गुंतवणूक वगैरे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. पहिला महत्त्वाचं काय आहे? काय पाहिजे? गुंतवणूक करायला, खर्च करायला काय पाहिजे? पैसा. सो मी म्हणतोय जग हे पैशावर चालते. किती लोकांना वाटते जग हे पैशावर चालते? चालते, बरोबर. जग हे पैशावर चालते, ऑलवेज रिमेंबर. पण आता काही लोक अशी भेटतात, पैसा हे सर्वस्व नाही आहे. मग आता किती लोकांना वाटते जग हे पैशावर चालते पण पैसा हे सर्वस्व नाही आहे? किती लोकांना वाटते पैसा हे सर्वस्व नाही आहे? सर्वस्व आहे का नाही आहे? हे बघा, उत्तर चुकलं, ह्याचं बरोबर पण उत्तर नाही आणि चुकीचं पण उत्तर नाही आहे. पण बोलला नाही तर जेवण नाही, बोलला तरच जेवण आहे. हां, सो पैसा हे सर्वस्व नाही आहे असं काही लोक म्हणतात. पण ही कोण लोक म्हणत असतात? ज्याच्या बँकमध्ये बॅलन्स भरपूर आहे तीच लोक म्हणत असतात की पैसा हे सर्वस्व नाही आहे, आपल्याला माणसं पण जोडली पाहिजेत, बरोबर. सो मी असं म्हणतोय की पैसा हे सर्वस्व नाही आहे, हे मला पण मान्य आहे. पण ज्यावेळेला माझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यावेळेला मी म्हणू शकतो की पैसा हे सर्वस्व नाही आहे. मग ही एक व्यक्ती आहे, कोण आहे? वॉरन बफे. माहिती आहे सगळ्यांना. हा माणूस सगळ्या सोप्या गोष्टी सांगत असतोय पण त्या पाळायला फार अवघड असतात. आता ह्यांनी काय सांगितलं? नेवर डिपेंड ऑन अ सिंगल इन्कम, मेक इन्व्हेस्टमेंट फॉर क्रिएट द सेकंड सोर्स. म्हणजे काय? तुम्ही एका उत्पन्न स्त्रोतावर अवलंबून राहू नका, तुम्ही गुंतवणुकीसारखा दुसरा उत्पन्न स्त्रोत तुमच्याकडे असला पाहिजे. मग आता हा गुंतवणुकीचा उत्पन्न स्त्रोत कसा होऊ शकतोय? इथं तर पैसे मला गुंतवणूक करायला भरायचे आहेत आणि तो उत्पन्नाचा स्त्रोत कसा होऊ शकतोय? तर हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि ते कशा पद्धतीनं जाणून घ्यायचं आहे तर ते आपण येणाऱ्या पुढं टप्प्याटप्प्यानं तुम्हाला लक्षात येईल. आता हा सेशन आहे ना, हा 2 प्रकारे चालणार आहे. एक आहे ना, तो एकदम गोष्टी स्वरूपात चालणार आहे. मी तुम्हाला सांगणार, तुम्ही ऐकायचं. तिथनं पुढे शेवटचा टप्पा आहे तो थोडा आकडेमोडीचा असणार आहे. पण त्या आकडेमोडीकडे तुमचं जरा असं लक्ष असलं पाहिजे, मग तुम्हाला ते लक्षात येईल कशा पद्धतीनं आपण गुंतवणुकीला उत्पन्नाचा स्रोत बनवू शकतोय. तर आता मी इथं काही तुम्हाला फ्रेम दाखवतो. तर ह्यामध्ये तुमचा माझा कुणाचा फोटो आहे काय? आपण फक्त असेल तर मला सांगायचं आहे. कोण आहे ते? प्रिन्स चार्ल्स. कोण आहे ते प्रिन्स चार्ल्स? कोण आहेत मॅडम? प्रिन्स चार्ल्स आम्हाला नाही माहीत. हां, कोण आहेत प्रिन्स चार्ल्स? प्रिन्स ऑफ वेल्स. राणी एलिझाबेथ. पुढारी वाचताय काय कधी? विश्वसंचारच्या खाली बातमी असते बघा. राणी एलिझाबेथ, त्यांच्या मृत्यूनंतर यांनी शपथ घेतली प्रिन्स ऑफ वेल्स, म्हणजे वेल्सचा राजा, इंग्लंडचा राजा म्हणून हे आहेत आता. आता मला सांगा, ह्यांना काम करायची गरज आहे काय? यांच्या मागच्या 10 पिढ्या बसून खाल्ल्यात, पुढच्या 25 पिढ्या बसून खाणार आहेत. ह्यांना काम करायची गरज आहे? मग ह्यात तुमचा माझा काय संबंध आहे? नाही आहे. हे कोण आहेत? आता ह्यांना नीता अंबानी रोज सकाळी 9 वाजता डबा करून देतात काय? मला देतात घरात कामाला जायसाठी. हां, अगदी प्रेमानं असते. तोच डबा संध्याकाळी आपटलेला असतो, बरोबर. पण ह्यांच्या बाबतीत तसं आहे काय? यांना रोज सकाळी उठून 9 वाजता कामाला जायला लागतं. अँटिलियामधून कधी अंबानी डबा घेऊन बाहेर पडलेत? नाही पडलेले. मग ह्या फोटोशी आपला काय संबंध आहे? यांच्याकडे एवढे पैसे आहेत की दुसऱ्याचे बिझनेस विकत घ्यायला लागलेले आहेत, बरोबर. पण आपला संबंध आहे तो याच्याशी. झटपट श्रीमंत व्हायचं आहे, व्हायचं आहे. नसेल तर मी प्रूव्ह करून दाखवतो. तुमच्याच मोबाईलमध्ये काही ॲप आहेत ते तुम्हाला झटपट श्रीमंत करायच्या नादाला तुम्ही डाउनलोड करून घेतलेत. ते
ड्रीम11 किती जणांच्या मोबाईलमध्ये आहे? किती जणांच्या मोबाईलमध्ये? 11 रुपयेमध्ये 1 कोटी. जंगली रमी ॲडव्हर्टाईज किती जणांच्या यूट्यूबला येते? हाय तुम्ही डोक्याला हात मारून घ्यायला लागला, म्हणजे तुम्ही टीम लावताय. हां बरोबर. म्हणजे आपण झटपट श्रीमंत व्हायच्या मार्गाला लागलोय. मला सांगा किती लोकांनी आता पेपर वाचलेला आहे की बाबा रिसेंट टाइम्समध्ये काय झालेलं आहे की रिसेंट टाइम्समध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत की महिन्याला 2% देतो, महिन्याला 5% देतो. काही कानावर आले तुमच्या आजपर्यंत? आपण गुंतवणूक केल्या त्याच्यात नाही. पण मला सांगा ज्यांनी केल्यात आणि ती लोक बुडलेले आहेत असं किती लोकांचं ऐकलेलं आहे? भरपूर लोकांचं ऐकलेलं आहे. ती कुठं बसतात? या फ्रेममध्ये बसतात. कारण काय माहिती आहे का, आपल्याकडे शिक्षण पद्धतीच अशी आहे की आपल्याला कधी फायनान्स मॅनेजमेंटबद्दल शिकवलेलं नाही. लग्न होऊन आम्ही विठ्ठलाच्या देवळात गेलो तरी लॉटरीचं तिकीट घेणार. बरोबर आहे. आजपर्यंत तेच केलं आपण. मग इथं फायनान्स मॅनेजमेंटचा काही सवाल नाही आहे. हे आम्ही कोल्हापुरात महालक्ष्मीच्या देवळात जाऊन तेच करतो, लॉटरीचं तिकीट. मी काम करत असून सुद्धा मी पण एक लॉटरीचंच तिकीट घेतलेलं आहे. बरोबर. कारण हेच शिकवलं आपल्याला. आपल्याला कधी पैशाच्या मॅनेजमेंटबद्दल शिकवलं काय? शाळेत शिकवलं? आई वडिलांनी कधी शिकवलं? कारण आई वडिलांना पण कोणी शिकवलेलं नाही आहे. बरोबर. तर हे आपल्या बाबतीत असं झालेलं आहे. म्हणजे याचं कारण काय आहे? कारण आपण कन्फ्यूज असतोय की मी ज्या वेळेला माझा पगार होतोय किंवा माझ्या बिझनेसमधनं मला काही पैसे मिळतात त्यावेळेला मी ते सेव्ह करायचे, खर्च करायचे की गुंतवणूक करायची, ह्याच्याबद्दल आम्हाला कधीही मार्गदर्शन दिलेलं नाही आहे. पण ह्याचा एक टप्पा आहे किंवा ह्याची एक प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस कशी आहे? तर माझं पहिल्यांदा उत्पन्न असतंय. हे उत्पन्न झाल्यानंतर माझा खर्च आहे आणि खर्चानंतर जे काही पैसे राहिलेच तर मी सेविंग किंवा इन्व्हेस्टमेंट करतोय. हे तुम्ही आणि मी आत्ता करतोय. पण कशा पद्धतीने केलं पाहिजे? पहिल्यांदा माझं उत्पन्न झालं पाहिजे, नंतर मी पहिल्यांदा बचत केली पाहिजे आणि जे पैसे राहतात त्याच्यातून मी माझा खर्च केला पाहिजे. ह्याच्यामुळे तुम्हाला 2 गोष्टींचा फायदा होणार आहे. कुठला? एक म्हणजे तुमची जी बचत किंवा गुंतवणूक आहे ती शिस्तबद्ध पद्धतीने होणार आहे आणि एक्सपेन्सेस आहेत ते कमी होणार आहेत. नाहीतर पैसे जास्त असले ना बायको कोपर गळ्या मारते. ते पलीकडच्यांनी मिक्सर घेतला आहे बघा, बरोबर. ते पलीकडच्यांनी गाडी घेतली आहे अल्टो. आता आपल्याला घ्यायची आहे सेलेरिओ. हे आमच्या मित्राने एक सेलेरिओ म्हणून घेतल्या, म्हणजे त्याच गाडीतनं मी आलो आत्ता. लक्षात आलं? हे सांगायचा उद्देश हाच आहे त्याचा की आपल्याकडे पैसे असले की आपल्याला खर्चाचे फाटे फार फुटतात. त्याच्यामुळे आपण शिस्तबद्ध गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे. बरोबर. तर हे पण परत यांनीच सांगितलेलं आहे वॉरन बफेटनी की डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग. म्हणजे उत्पन्न झाल्यानंतर जी काही बचत किंवा गुंतवणूक होईल त्याच्यानंतरनं तुम्ही तुमचा खर्च करत झाला, करून जेणेकरून तुमचे 2 फायदे होतील. एक तुमची बचत आणि गुंतवणूक शिस्तबद्ध पद्धतीनं होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे खर्च कंट्रोलमध्ये राहतील. बरोबर. तर ज्या वेळेला तुम्ही अशा गोष्टींचा विचारसुद्धा करायला चालू करताय त्यावेळेला एक नवीनच गोष्ट येते ती म्हणजे इन्फ्लेशन. सो किती लोकांना वाटते की महागाई आहे? आज भारतामध्ये महागाई आहे आहे का नाही आहे? आहे. ती तुमच्या म्हणजे खिशात खर्च जे पैसे आहेत त्या खर्चावर मर्यादा आणायला लागलेली आहे. वर्षानुवर्षे आणायला लागलेली आहे का नाही आणायला लागलेली आहे? आणायला लागलेली आहे. ती कशा पद्धतीनं तुमच्या खर्चावर मर्यादा आणलेली आहे आणि भविष्यात कशा पद्धतीनं आणू शकता याच्याबद्दल मी तर तुम्हाला दाखवतो चित्र एक. तर माझ्याकडे एक टाईम मशीन आहे. काय आहे? टाईम मशीन. आणि मी तुम्हाला इथून मागं त्या टाईम मशीन थ्रू नेणार आहे 2003 मध्ये. किती? 2003 मध्ये. आणि प्रत्येकाला 8,000 रुपये देणार. किती? 8,000 रुपये. आणि त्यांना सांगणार की 8 गोष्टी खरेदी करायच्या 1,000 रुपयेमध्ये. म्हणजे 1,000 रुपयेमध्ये 1, 2,000 मध्ये 2, अशा 8,000 मध्ये 8 गोष्टी खरेदी करायच्या आहेत. त्या गोष्टी कुठल्या आहेत? ओनियन, पोटॅटो, टोमॅटो, व्हीट, बासमती राईस, डिझेल, पेट्रोल, रिफाईन सोया ऑइल. 1,000 रुपयेमध्ये कांदे खरेदी करा, 1,000 रुपयेमध्ये बटाटा खरेदी करा, सोया रिफाईन ऑइल खरेदी करा, डिझेल खरेदी करा, पेट्रोल खरेदी करा आणि व्हीट आणि बासमती राईस. या आता आपल्याला रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. आता या 2003 मध्ये जर बघितलं तर ह्या गोष्टी येत होत्या. कांदा 251 किलो येत होता. कांदा किती येत होता? 251 किलो. पोटॅटो 211 किलो, म्हणजे बटाटा 211 किलो येत होता. टोमॅटो 199 किलो येत होता. व्हीट 135 किलो येत होतं. पेट्रोल 34 लिटर येत होतं. आता ते टाईम मशीन जे तुम्हाला दिलेलं होतं ते मी काढून घेतलं. आता ते 8,000 मात्र तुमच्याकडेच राहिले. मग आता मी सांगितलं की 2022 मध्ये तुम्ही ह्याच गोष्टी परत खरेदी करा. मग तुम्ही खरेदी केल्या आणि त्या किती आल्या?
जो कांदा 251 किलो खरेदी येत होता तो आता किती होतोय? फक्त 46 किलो. जे पेट्रोल 34 लिटर येत होतं ते आता 10 लिटर सुद्धा येत नाही, 9 लिटर येते. बरोबर. मग ह्या पद्धतीनंच मागच्या साधारणतः 20 वर्षामध्ये महागाईनं तुमच्या खिशावर फरक पडलेला आहे. आणि ही महागाई किती टक्के आहे? 6%. मागच्या 20 वर्षामध्ये ही जी महागाई होती ही 6%ची महागाई होती. आता ही एवढ्याच गोष्टींची नाही आहे, सगळ्या गोष्टींची मिळून महागाई आहे ती साधारणतः 5 ते 6%ची महागाई आहे. बरोबर. ही महागाईची वाढ जी झाली वस्तूंमध्ये ती किती टक्क्यानं झालेली आहे? तर इथं जर तुम्ही बघितला तर 9.34% कांदा वाढलेला आहे. आणि आम्ही ओरडते कशाच्या नावाने? पेट्रोलचा भाव भरपूर वाढलेला आहे. कांदाच 9.34% वाढले, पैसे तुमचे तिथं जायला लागलेले आहेत. लक्षात आलं? सो इथं जर तुम्ही बघितला तर 5.10%, टोमॅटो 7.54%, 7.1% बासमती राईस आणि डिझेल 8.63% वाढले. म्हणजे पेट्रोलपेक्षा जास्त डिझेलचा भाव वाढलेला आहे. आणि ही महागाई इतकी खतरनाक असू शकते जर तुम्ही व्हेनेझुएला देश माहिती आहे? व्हेनेझुएला आज व्हेनेझुएला देशामध्ये 10 लाख बोलीवर म्हणून त्यांची करन्सी आहे. आपला जसा रुपया आहे तसा त्यांचा बोलीवर आहे. तर 10 लाख बोलीवरला फक्त तिथं कॉफी मिळते. एवढी पैशाची किंमत डाऊन झालेली आहे. का? तर महागाई, गव्हर्नमेंट प्रॉपर महागाई मॅनेज करू शकलं नाही किंवा पैसे मॅनेज करू शकलं नाही. त्याच्यामुळे आज तिथं 10 लाख रुपयाला कॉफी मिळते, 10 लाख बोलीवरला. इतकी महागाई खतरनाक असू शकते जर तुमचं गव्हर्नमेंट प्रॉपर नसेल तर. आणि ते भारताच्या गव्हर्नमेंटनं कोविडपासून आत्तापर्यंत फार चांगल्या पद्धतीने मॅनेज केले. आपण भरी नावं ठेवत असोल त्यांना, पण तुम्ही व्हेनेझुएला, तुर्की, त्याच्यानंतर अर्जेंटिना, त्याच्यानंतर श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, भूटान यासारख्या देशांचा तुम्ही जर अभ्यास जरी केला ना तर तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे ही महागाई फार खतरनाक आहे. खतरनाक म्हणजे मी कालच संध्याकाळी एक व्हिडिओ बघत बसलेलो. व्हेनेझुएलामधून 73 लाख लोक नॉर्थ अमेरिकेकडे थोडी निघालेत आणि म्हणजे आजूबाजूच्या देशांमध्ये आता पायी चालत जायला लागलेले आहेत. पैसेच नाही आहेत. त्याच्यानंतर ना अर्जेंटिनामध्ये लोक इन्शुरन्स घेत नाहीत, बँकेत पैसे ठेवत नाहीत. का? कारण मी जेवढा इन्शुरन्सचा प्रीमियम भरणार आहे. कोण आहे इन्शुरन्सचा प्रीमियम घेतलेलं इथं? करताय कोण? इन्शुरन्स घेतलाय स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स? तर तिथं लोकांनी काय आहे की तिथं मी इन्शुरन्स काढला तर मी जेवढं प्रीमियम भरला आहे तेवढा माझा क्लेम मिळेल का नाही मला माहीत नाही. कारण आज अर्जेंटिनाच्या जो पेसो नावाची जी करन्सी आहे, जसा आपला रुपया आहे, तर आज आपले तिथं मी जर का 5,000 रुपये भरले असतील तर अर्जेंटिनाचे 5,000 पेसो भरले असतील तर मला 2,000 पेसोच परत मिळतील. म्हणून तिथं कोणी इन्शुरन्ससुद्धा करत नाही. आपल्या इथं म्हणजे ब्लॅक मार्केट असतंय किंवा त्याला काय म्हणतो आपण, नार्कोटेक्स ॲक्टिव्हिटी असतात किंवा चुकीच्या ॲक्टिव्हिटी, काळा बाजार आपल्या इथं कशाचा चालतोय? गोव्यातनं महाराष्ट्रात आणणे. बरोबर. ह्या गोष्टींचा काळा बाजार चालतोय. अर्जेंटिनामध्ये डॉलरचा काळा बाजार चालतोय. तिथल्या गव्हर्नमेंटचा रूल आहे $200 जास्त डॉलर कुठलीही व्यक्ती एका वर्षामध्ये खरेदी करू शकत नाही. अर्जेंटिना. आणि अर्जेंटिनानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याच्यावर एक आर्टिकल आलेलं होतं की वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तरी अर्जेंटिनाची महागाई दूर होऊ शकते काय. 2019मध्ये व्हेनेझुएलाची जी महागाई वाढली ती किती टक्क्याने वाढली आहे माहिती आहे तुम्हाला? 18,000%. म्हणजे आज 1 रुपयाला गोष्ट होती ती 18,000 रुपयाला झालेली आहे. आणि ह्याचं कारण आहे गव्हर्नमेंटनं प्रॉपर ज्या पॉलिसीज आहेत त्या तयार केलेल्या नाही आहेत. सो ही महागाई इतकी भयानक असू शकते. आणि हीच महागाई जर तुम्ही बघितला तर आज जर तुमचा खर्च असेल, एक साधारणतः टिपिकल जॉईंट फॅमिलीचा खर्च किती आहे? एक मुलगा, त्याचे मिसेस, त्याचे आई वडील आणि 2 मुलं यांचा एक ॲव्हरेज खर्च जर 50,000 रुपये असेल तर तो या 6%च्या महागाईनं भविष्यात असणार आहे 2,14,000 रुपये. भविष्यात म्हणजे 25 वर्षानंतरनं, म्हणजे 20 वर्षानंतरनं. आज 2023 आहे, 2043ला तुम्ही 1,60,000 रुपये महिना गुंतवणूक खर्च करत असणार आहे जर आज 50,000 खर्च करत असाल तर. आणि आज जर तुमच्याकडे 1,00,000 रुपये असतील आणि ह्याला तुम्ही योग्य पद्धतीनं जर गुंतवणूक केली नाही, जर तुम्ही बँक एफडीच चांगली असं म्हणला, मी बँक एफडी वाईट आहे असं म्हणत नाही, ज्या व्यक्तींना गरज आहे त्यांना बँक एफडीच चांगली आहे. पण इथं जर तुम्ही बघितला तर 1,00,000 रुपये ज्यांच्याकडे आज आहे आणि त्यांनी गुंतवणूक प्रॉपर केली नाही आणि 6% महागाई राहिली तर याच 6% महागाईचं 20 वर्षानंतर या 1,00,000 रुपयाची किंमत असणार आहे 31,180. जसे 251 किलोचे 46 किलोच कांदे झाले तसंच या 1,00,000 रुपयाचे किती झाले 20 वर्षानंतरनं
31,180. आता हे तुम्हाला माहीत आहे 2043ला तुमच्यातलंच कोणतर परत इथं येणार विठ्ठलींमध्ये ऐकायला, त्यावेळेला तुम्ही फक्त म्हणू नका की मला माहीत होतं पण मी ही गोष्ट करू शकलो नाही. 20 वर्षापूर्वी तुमच्या आईवडिलांच्या बाबतीत ही गोष्ट घडलेली आहे. त्यांना माहीत नव्हतं, त्यांना सांगायला कोण नव्हतं, कारण जसा आज हा विशाल सरांनी सेशन घेतला आहे तसं त्यावेळेला 20 वर्षापूर्वी घेणारं कोणीही नव्हतं. बरोबर. तर महागाई, आता महागाई आहे तर महागाई असून सुद्धा आपल्याला गुंतवणुकीचे पर्याय बघायला पाहिजेत. मग गुंतवणुकीचे पर्याय कोणते कोणते आहेत? म्हणजे कुठं कुठं गुंतवणूक करू शकताय? हां, बँक, प्रॉपर्टी आणि गोल्ड आणि स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड. बरोबर. आता याचा प्रत्येक गोष्टीचा आपण म्हणजे जवळून आपण बघूया की याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये काय काय घडतंय. तर लोकांना सगळ्यात जास्त आवडतं काय? प्रॉपर्टी. एकतर प्लॉट घेऊन ठेवा नाही तर फ्लॅट घेऊन ठेवा. बरोबर. तर मी तुम्हाला सांगतो, आता सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये आलेला आहे. सोलापूर एक दिवस असं होणार की सोलापुरातली जागाच संपणार आहे. मग जागांचे रेट वाढणार की कमी होणार? पण एक लेवल नंतर वाढायचे पण बंद होणार. का? मुंबईमध्ये बांद्रासारखा एक एरिया आहे जो सगळ्यात रिच एरिया आहे. बरोबर. आता बांद्रामध्ये जानेवारी ते मार्च 2009 साली एका स्क्वेअर फीटची किंमत किती होती? 22,671. जी मार्च 2023 मध्ये किती होती? 39,960. आणि आत्ता साधारणतः 43,000 रुपये स्क्वेअर फीट चालू आहे. 43,000 रुपये स्क्वेअर फीट. वाढ किती आहे? 22,000 ते 39,000 पर्यंत. 4 पॉईंट. महागाई किती आहे? रिटर्न किती मिळाले तुम्हाला? -50 पैसे. त्याच्यानंतरनं दिल्लीमध्ये 5.20%, चेन्नईमध्ये 4.80%, हैदराबादमध्ये 7%, सोलापूरमध्ये कदाचित 12% असतील, 14% असतील. महागाई वजा जाता तुम्हाला किती मिळणार आहेत? 6% किंवा 8%. बरोबर. पण हे कधीपर्यंत शक्य आहे? जोपर्यंत एरिया डेव्हलप होत नाही तोपर्यंत. एकदा एरिया डेव्हलप झाला, जागाच मिळायची बंद झाली, लोकांना परवडायचं बंद झालं तर बँड्रा वेस्ट 4.50%. बरोबर आहे. पण मला सांगा, अशी गोष्ट आहे की मला उद्या पैसे पाहिजे आहेत, आज संध्याकाळी कोण जागा विकून पैसे मी देऊ शकते? तुम्हाला देऊ शकते. म्हणजे जागेमध्ये लिक्विडिटी. पण जागा घेणं वाईट नाही. राहायची गरज असेल तर तुम्ही जागा घ्या, त्याच्यासाठी वेगळे फॉर्म्युले आहेत. म्हणजे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तर त्याची एक केस स्टडी आहे, ते तुम्हाला विशाल शिंदे सर सांगतील की तुम्हाला घर घ्यायचं असेल तर एक 3 गोष्टी आहेत, त्या 3 गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं डाऊन पेमेंट तुम्ही चेक केलं पाहिजे. कमीत कमी 30% डाऊन पेमेंट भरलं पाहिजे. त्याच्यानंतरनं तुमचा म्हणजे जो लोनचा अमाऊंट आहे ती तुम्ही 15 वर्षात रिपे करताय काय हे तुम्ही चेक केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरनं तुमच्या लोनची जी अमाऊंट आहे ती तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट म्हणजे असतायला कामा नये. सो या गोष्टी असतील तर तुम्ही घर जागा घेऊ शकताय. मी जागा घ्यायच्या विरोधात नाही आहे, पण भविष्यात तुम्ही फक्त गुंतवणूक म्हणून जागा घेत असाल तर हे त्याचं पिक्चर आहे. आणि हा डेटा मी माझ्या मनाचा बनवलेला नाही आहे का मी जाऊन जागा चेक केलेली नाही. मॅजिक ब्रिक्स वेबसाईट आहे, तुम्हाला माहिती आहे. त्या मॅजिक ब्रिक्सवरूनच हा डेटा घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतरनं मला सांगा, इन्शुरन्स लोकांना आता गुंतवणूक करायचं आहे म्हणल्यावर काय लोक करतायत की आम्ही इन्शुरन्स केला आहे म्हणतात. सो इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही. मग इन्शुरन्स का करायचा? कशासाठी करायचं इन्शुरन्स? सुरक्षा. बरोबर आहे. सरांनी एकदम बरोबर सांगितले की इन्शुरन्स शुड ॲड्रेस द रिस्क ऑफ डाईंग टू सून. माझ्या बाबतीत काय प्रतिकूल घडलं तर माझ्यावर जी लोक डिपेंडंट आहेत तर त्या लोकांना सेफ्टी मिळण्यासाठी किंवा सुरक्षितता मिळण्यासाठी मी इन्शुरन्स करायला पाहिजे. बरोबर. मग इन्व्हेस्टमेंट कशाला करायची? कशाला करायची इन्व्हेस्टमेंट? आता कोण सांगू शकते का करायची इन्व्हेस्टमेंट? हां सर चुकू दे, मोठ्यानं बोला. स्वतःसाठी करायची. अजून कोण सांगू शकेल गुंतवणूक का करायची? उत्पन्नाचा स्रोत होण्यासाठी. अगदी बरोबर आहे. अजून एक उत्तर आहे त्याचं, का करावी? ॲसेट बनवण्यासाठी होऊ शकते. अजून तर याचं उत्तर असं आहे की एक ठराविक लेवलपर्यंत आहे, 70 पर्यंत जगला तरच इन्शुरन्स आहे. 70 नंतर ना कर्ज ठेवून गेला ते गेला आणि कर्ज ठेवून गेला. बरोबर आहे.
सो इन्व्हेस्टमेंट कशासाठी करायचं आहे? इन्व्हेस्टमेंट शुड ॲड्रेस द रिस्क ऑफ लिव्हिंग टू लॉंग. मी जर लवकर गेलो तर इन्शुरन्स, राहिलो तर बरं कर्ज तुम्ही ठेवलेलं नाही, सांभाळणार कोणाचं उत्पन्न पण नाही यांच्याकडनं काय, म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहू शकताय. बरं इथनं पुढं माझा मुलगा तर मला बघेल असं मला आत्ताच वाटतं की वाटत नाही. म्हणजे बोलणं चुकीचं नाही आहे, पण ही सत्य परिस्थिती आहे, बरोबर. तर म्हणून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की वेल्थ क्रिएट करण्यासाठी किंवा आता ॲसेट तयार करण्यासाठी, जेणेकरून जर मला भविष्यात जर मला काही झालं नाही तर इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स एका लेवलपर्यंतच मला मदत करणार आहे, त्याच्यानंतरनं मला फक्त माझं ॲसेटच म्हणजे फायनान्शियल ॲसेटच मला मदत करू शकते. म्हणून इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटमधला हाच फरक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर पहिल्यांदा इन्शुरन्स करायचा. टर्म इन्शुरन्स, सर टर्म इन्शुरन्स तुम्ही एकदा यांना सगळ्यांना सांगा, म्हणजे माझ्यापेक्षा सर चांगलं सांगतील. इन्शुरन्स हा माझा सेक्टर नाही आहे, इन्व्हेस्टमेंट हा माझा सेक्टर आहे. सो सर दोन्हीवर म्हणजे एकदम विशाल सरांची पकड आहे, तर ते तुम्हाला इन्शुरन्सबद्दल चांगलं सांगू शकतील. त्याच्यानंतर ना आता बरीच लोक म्हणतात की गोल्ड मला उत्तर दिलं, तर हे आहेत गोल्डचे रिटर्न मागच्या 40 वर्षाचे. मागच्या 40 वर्षात गोल्डनं किती टक्क्याचे रिटर्न दिलेत? आणि हे रिटर्न आहेत 31 ऑक्टोबरपर्यंतचे. जसं मला विशाल सरांचा फोन आला तुम्ही यायला लागतंय, त्यावेळेला मी 31 ऑक्टोबरपर्यंतचा डेटा दिलेला आहे, तर मॅडम मार्चचा डेटा आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत गोल्ड न दिलेत 9.80% रिटर्न. महागाई किती आहे? 6% महागाई आहे. तुम्हाला किती मिळाले? 3.80%. आता मागच्या 10 वर्षात तुम्ही म्हणाल गोल्ड जास्त वाढलेला आहे, बरोबर आहे. मागच्या 10 वर्षात किती टक्के रिटर्न दिलेत? 7.40%. महागाई किती आहे? तुम्हाला किती मिळाले? 1.40. हॅप्पी आहे तुम्ही 1.40 मध्ये? नाही. मागच्या 20 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये सगळ्यात खराब म्युच्युअल फंड, कुठलाही म्युच्युअल फंड काढून बघा, त्याने कमीत कमी 12% दिलेत. 10% किंवा 12% दिलेत मागच्या 10 वर्षात. लक्षात आलं? सो ही आहे गोल्ड. आणि आपल्या इथं गोल्ड कशासाठी घेतात की गोल्ड एकदा घेतलं की विकत नाहीत, पण ते पैशातून पैसा निर्मिती करत नाही. त्याच्यानंतरनं स्टॉक मार्केट, डीमॅट अकाउंट किती लोकांचं आहे? ड्रीम 11 असणार पण डीमॅट नाही. किती लोकांचं आहे? मोठ्याने हात वर करा. मी ईडीचा माणूस नाही आहे, काय टिप वगैरे देणार नाही आहे तुमची. हां, किती जणांचं आहे डीमॅट आहे? ट्रेडिंग किती लोक करतायत? ॲक्टिव्ह किती आहेत आता ट्रेडिंगमध्ये? हे बघा एकच राहिला. ॲक्च्युली असंच आहे ट्रेडिंगचं. कारण मी तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडं नॉलेज नाही आहे, ज्याच्याकडं कोण सल्लागार नाही आहे, म्हणजे आता इनोव्हेटिव्ह कॅपिटल सर्व्हिसेस बाबा ती 24 तास त्यांचा धंदाच तो आहे की बाबा रोज त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आणि लोकांना त्याच्याबद्दल साक्षर करायचं किंवा माहिती द्यायची, बरोबर. तर आपल्याला कसं आहे, आता कोविडमध्ये काय नव्हतं काम, बरोबर. मग आम्ही काय केलं? डीमॅट अकाउंट ओपन केलं, त्याच्यावर पैसे टाकले आणि आम्ही ट्रेडिंग चालू केलं, बरोबर. तर 2022 आणि 21 आणि 22मध्ये काय झालं बघा, जे तुमच्या माझ्यासारखे मध्यमवर्गीय ज्यांना करोडपती व्हायचे आम्ही स्वप्न बघितलेले, त्यांनी काय केलं? शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला चालू केलं. आणि हे जे गुलाबी कलर दिसतोय काय, तर हे तुमच्या माझ्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर होते. त्या स्टॉकमध्ये रिटेल इन्व्हेस्टरचे पर्सेंटेज तेवढे होते. म्हणजे आता इथे एक अमर राजा बॅटरी म्हणून एक स्टॉक आहे, माहिती आहे सगळ्यांना. तर त्याच्यामध्ये 8% लोक होती जी रिटेल तुमच्या माझ्यासारखी होती. 2022मध्ये किती झाली ती? 23%. त्या स्टॉकनं मायनस रिटर्न किती दिलेले आहेत? 37%. म्हणजे 100 रुपयेमधले 37 स्टॉक मार्केट घेऊन गेलं. आणि जसे तुमचे हात खाली आले तसे ॲक्टिव्ह ट्रेडरसुद्धा मार्केटमधनं खाली आले. ही लोक ट्रेडिंग करायला गेलेली होती. आणि हे ते 10 स्टॉक आहेत ज्यांनी ॲव्हरेज किती टक्के मायनस रिटर्न दिलेले आहेत? 41% मायनस रिटर्न दिलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो या अमर राजा बॅटरीची स्टोरी काय आहे माहिती आहे काय? इलेक्ट्रिक व्हेकल सगळ्यात जास्त चालतील म्हणून लोकांनी बॅटरीचे स्टॉक घ्यायला चालू केले. बॅटरीचे स्टॉक घ्यायला चालू केले आणि त्यात हा अमर राजा बॅटरी स्टॉक लोकांनी घेतला आणि तो त्या 2 वर्षात किती टक्के मायनस गेला? 37%. बरं तिथं लोक थांबली नाहीत, ते विकून बाजूला गेलीत. त्याच वेळेला मी एक स्टॉक घेतलेला आहे, 49 रुपयाला होता, आज 400 रुपयाला आहे. म्हणून अभ्यास गरजेचा आहे. आणि अभ्यास जर तुम्हाला येत नसेल तर तिथे विशाल सर बसलेले आहेत, तुम्ही त्यांना विचारू शकता.
स्टॉकचं नाव मी तुम्हाला सांगत नाही, नाहीतर उद्या जाऊन तुम्ही खरेदी करणार आणि ते खाली येणार आणि निखिल वरपडे येऊन चुकीचं सांगून. पण ही सत्य परिस्थिती आहे. याच्यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यासच करणं फार गरजेचं आहे आणि तो आपला प्रांत आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे सल्लागार असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतरनं आत्तापर्यंत मी जेवढ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या तर त्याच्यामध्ये इंडियन इक्विटी म्हणजे भारताचा जो शेअर बाजार आहे तर त्या शेअर बाजाराने 20 वर्षात 14.80% रिटर्न दिले. अमेरिकेचा जो शेअर बाजार आहे त्यानं 12.60% रिटर्न दिले. गोल्डने 11.90% रिटर्न दिले. रिअल इस्टेटनं 9% रिटर्न दिले. आणि डेट मार्केट म्हणजे तुमची बँकेची FD मागच्या 20 वर्षात 7.20% रिटर्न दिले. आता ह्या सगळ्यातनं 6% वजा करा. ऑब्वियसली 14.80 मधनं 6% गेले. 8.80% मागच्या 20 वर्षाचे स्टॉक मार्केटचे रिटर्न आहेत. आणि हे रिटर्न चक्रवाढ व्याज पद्धतीने आहेत. जर 1979ला जर कोणी 1 लाख रुपये टाकले असते तर आज त्याचे 7 कोटी रुपये झालेले आहेत 17% दराने दर साल दर शेकडा. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज माहिती आहे, जे गणित आपण शाळेत असताना कधी सोडवलं नाही. कंपाऊंडिंग इंटरेस्ट, बरोबर. तर तुम्ही म्हणता आता स्टॉक मार्केट रिटर्न तर सगळ्यात चांगलं देते, बरोबर आहे, कारण म्युच्युअल फंड हा स्टॉक म्हणजे फेडरल रिझर्व्ह इज इनकॉम्पिटंट म्हणजे ती आत्ता कुठलीही ॲक्शन घ्यायच्या परिस्थितीमध्ये नाही आहे किंवा घेऊ शकत नाही. नेक्स्ट बेल आउट $1 ट्रिलियन म्हणजे तुम्हाला मदतीची घोषणा भरपूर होणार आहे, लाखो करोडोमध्ये. होप फेडिंग, प्रे फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द वर्स्ट. वाईटासाठी तयार राहा आणि चांगल्यासाठी प्रार्थना करा. आता हे अशा लोकांचं तुम्ही ऐकल्यानंतरनं आपण गुंतवणूक करतोय नाही करत, पण ज्या लोकांनी ज्यांच्याकडे सल्लागार होता, ज्यांना कळालं की आत्ताच्या वेळेत गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतोय, त्या लोकांच्या बाबतीत काय घडलं ते मी तुम्हाला दाखवतो. सो इथं असताना जानेवारी 2020ला 41,000 सेन्सेक्स असताना कोविड आला. कोविडला मार्केट 25,600ला आलं साधारणतः 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च 2020ला. त्यावेळेला कोविड केसेस किती होत्या भारतामध्ये? एकच केस सापडलेली दिल्लीमध्ये बाहेरून आलेली व्यक्ती. मार्केट किती पडलं? 38%. किती पडलं? 38%. एका दिवसात 4,14,000 केसेस सापडले आणि एक दिवस असा होता की एका दिवसात 4,000 लोक इन्शुरन्स कामाला लावून गेलेली होती. ते विसरायचं नाही आहे आपल्याला. हां, तर मार्केट किती पडलं? इथं रिॲक्ट झालं मार्केट? नाही झालं. मग आता ह्या काळात ज्या लोकांनी गुंतवणूक केली त्यांच्या आयुष्यात हा फरक पडला. ज्यांनी मार्च 2020ला इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी 18 महिन्यामध्ये 130% रिटर्न मिळवलेले आहेत. आता साधी गोष्ट आहे, 25,600ला आलेलं मार्केट 45,000ला आलं, 130% रिटर्न झाले. तेच नोव्हेंबर 2020ला 100% म्हणजे 1 वर्षात तर 100% रिटर्न मिळालेले आहेत. पण आम्ही गुंतवणूक केली नाही, मी केल्या. 73% रिटर्न आहेत, अजूनही दिसतात माझे रिटर्न. आपण त्यावेळेला कधी आता विशाल सर तुमच्या संपर्कात होते नाही माहीत आहे, पण तुमच्या संपर्कातल्या एकाही व्यक्तीला आपण फोन केला काय गुंतवणूक करण्यासाठी? नाही. आम्ही काय केलं? अमर राजा बॅटरी जिंदाबाद. पैसे मिळाले नाहीत, बरोबर. तर त्याच्यामुळे मला सांगायचा उद्देश हाच आहे की इथनं पुढं मार्केट पडल्यानंतरनं फोन करायचा कशासाठी? लॉस झाला आहे का विचारायला फोन करायचा. तो कशासाठी करायचा? गुंतवणुकीची काय संधी उपलब्ध आहे काय हे विचारायसाठी. ओके. तर असे बरेचसे मार्केट फॉल आलेले आहेत सर. आता 2020मध्ये 38% जो मार्केट फॉल आला तो फक्त पडायला मार्केट 2 महिने लागले. 8 महिन्यात मार्केट रिकवर झालं. 10 महिन्यात पूर्णपणे मार्केट रिकवर झालेलं होतं. म्हणजे 10 महिन्याचा पिरियड फक्त पॅनिकचा होता. आज 42,000चं मार्केट 70,000ला पोचलेलं आहे. सेन्सेक्स माहिती आहे सगळ्यांना? माहिती आहे? तर हा सेन्सेक्स आज 70,000ला पोचलेला. आता तुम्ही परत विचार करत असणार की 70,000 हे स्वस्त आहे की 70,000 हे महाग आहे गुंतवणुकीसाठी. हे आता 2043ला मी परत येणार विठ्ठलीमध्ये, त्यावेळेला असणार मार्केट 7 लाख सेन्सेक्स 20 वर्षानंतरनं. आता त्यावेळेला पण तुम्ही हाच प्रश्न विचारणार. सो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्याचा दिवस हा शुभ दिवस असतोय. म्हणून मंगळवारी अमावस्या आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट करायची नाही असलं काही करायचं नाही. अमावस्या दर महिन्याला येत्या, SIP पण दर महिन्याला जात्या, पण ती SIP रिटर्न देत्या, बरोबर. तर
तुमच्या दृष्टीने शेअर मार्केट कसं आहे, तर एक 4 आंधळी लोक आहेत, त्या आंधळ्या लोकांना एक हत्ती चाचपायला दिला आणि त्यांना सांगितलं हत्ती कसा आहे सांगा, तर ज्यानं सोंड धरल्या तो म्हणतो हत्ती एका सापासारखा आहे. त्याच्यानंतरनं ज्यानं पाय धरलाय तो म्हणतो झाडाच्या बुंद्यासारखा हत्ती आहे. ज्यानं कान धरलाय तो म्हणतो एका लेदरच्या तुकड्यासारखा हत्ती आहे. आणि ज्यानं शेपूट धरलाय तो म्हणतो एक ते केसाळ माऊस आहे, आपले हे उंदीर आहे त्याच्यासारखा हत्ती आहे. हत्ती कसा आहे, तर हत्ती विशाल सरांना माहिती आहे, तो त्याच्यात काय काय अभ्यास करायला लागते, व्हॅल्युएशन्स, कंपन्यांचे व्हॅल्युएशन्स अभ्यास करायला लागतात, अर्निंग ग्रोथ बघायला लागते, ग्लोबल मार्केट बघायला लागते, डिमांड सप्लाय बघायला लागते, इंटरेस्ट रेट बघायला लागते, XYZ बघायला लागते. आणि मग तुम्हाला ते सल्ला देत असतात. तर त्यावेळेला तुम्ही विचारायला जाऊ नका की हत्ती कसं आहे, आपलं काम आहे काय, गुंतवणूक करायचं, बरोबर. आणि ह्या सगळ्यात एक गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे एकतर तुम्ही विश्वास ठेवायला शिका आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाईम द्यायला शिका, बरोबर. आणि त्याच्याशिवाय ही गोष्ट सहज शक्य नाही आहे. आणि विश्वास ठेवला आणि टाईम दिला तर काय होतं ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर परत आपण गुंतवणुकीकडे येऊ. तुमची गुंतवणूक कशी असली पाहिजे, फाईट फॉर इन्फ्लेशन. सो आत्तापर्यंत मी तुम्हाला महागाईचं जेवढं काही गोष्ट सांगितली तर ती तुमच्या महागाईला बीट करणारी गुंतवणूक असली पाहिजे. त्याच्यानंतरनं प्रोव्हाइड इन्कम व्हेन यू नीड, ज्यावेळेला तुम्हाला गरज आहे त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी मिळवता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतरनं बी ॲक्सेसेबल, युजेबल अँड पार्ट्स अँड पोर्शन, म्हणजे माझी 1 गुंठे जागा आहे थोडीच विकतो, मला पैसे द्या असं काय होत नाही. आता फोड करून जागा विकली जात नाही. त्यामुळं तुमची गुंतवणूक अशी असली पाहिजे की तुम्हाला पाहिजे तेवढाच पैसा, 10 लाख रुपये साठलेत, 2 लाख देता आले पाहिजेत, 2 लाख मला द्यायचे आहेत तर मला परत तिथं देता पण आले पाहिजेत. जमिनी बाजूला एक जागा आली तर ती मला विकत घेता येऊ शकते, पण विकू शकतो काय फोड करून नाही. त्याच्यानंतरनं ग्रो इन व्हॅल्यू अँड ॲप्रिशिएट ओव्हर टाईम, काळानुरूप त्याची किंमत ही वाढती राहिली पाहिजे. आणि बी रिलायझेबल ॲट फेअर व्हॅल्यू अँड लो कॉस्ट, आणि ह्याच्यासाठी मी जी किंमत अदा करणार आहे ही किंमत कमी असली पाहिजे. जगात फुकट काहीही मिळत नाही, बरोबर. आणि याच्यासाठी तुम्ही जी किंमत अदा करणार आहे ती कमी असली पाहिजे. त्याच्यानंतरनं तुमचं जे गुंतवणूक आहे ती गुंतवणूक कशासाठी केली पाहिजे, वर्ल्ड टूर प्लॅनिंग, म्हणजे मला जग फिरायचं आहे. असं कोण आहे की मला युरोपच्या टूरला जायचं आहे, हां आहे कोण, स्वप्न बघू शकता की स्वप्नाला टॅक्स नाही आहे, हां आहे, बरोबर. आता मी तुम्हाला याची मजा सांगतो. पुढारी पेपर वाचतच होता इथं 2006-07ला, आम्ही तर कोल्हापुरात तोच वाचत होतो कारण तो तिकडचा आहे पेपर, इथला कुठला दुसरा असेल तर मला माहीत नाही, पण लोकमत आहे. ओके, तर एक ॲडव्हर्टाईज यायची केसरी टूर्सची, युरोप टूरची जाहिरात असायची, चला जग फिरायला. किती असायचा खर्च युरोप टूरचा, 1,96,000, 2 लाख, 2,50,000, लय म्हणजे एकदम एक्स्ट्रीम केसमध्ये 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये, बरोबर. आता विना वर्ल्डची ॲडव्हर्टाईज येत्या लोकमतमध्ये, किती आहे खर्च युरोप टूरचा, 4 लाख रुपये मिनिमम आहे. आता मला सांगा 2005 साला तुम्ही 2 लाख रुपये कॅश करू शकत होता, म्हणजे आज 4 लाख तुम्ही कॅश करू शकत नाही, म्हणजे आणि 5 वर्षानंतर त्याचा रेट 6 लाख रुपये होणार. आपण कॅश करू शकणार नाही. आणि बायको आपल्याला परत पलीकडचे जाऊन आलेत, तुम्ही काय प्लॅनिंगच करत नाही, बरोबर. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड फार मदतीचं होऊ शकते. जर तुम्हाला 5 वर्षानंतर 6 लाख रुपये पाहिजे तर आज मला महिन्याला किती गुंतवणूक केली पाहिजे हे म्युच्युअल फंडमधून सहज शक्य आहे. ओके, त्याच्यानंतरनं डेस्टिनेशन वेडिंग. आता मी पूर्वी इथं सांगत होतो चाइल्ड मॅरेज, आता चाइल्ड मॅरेज राहिलेलंच नाही आहे ते. डेस्टिनेशन वेडिंग, पूर्वी लग्नाचा खर्च आहे तो आता प्री वेडिंग शूटचा खर्च आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक डेस्टिनेशन वेडिंग जर करायचं असेल तर त्याचा खर्च आजच्या लग्नाच्या खर्चाच्या 5 ते 10 पट आहे. त्याच्यानंतरनं चिल्ड्रन एज्युकेशन, इथं मात्र तुम्ही जरासं रिलॅक्स राहू शकता, कारण रिसेंट आपल्या गव्हर्नमेंटने एक अनाऊन्समेंट केलेली आहे की भविष्यात 500 युनिव्हर्सिटी इंडियामध्ये आणणार आहेत बाहेरच्या, तर कदाचित त्याचा आपला खर्च थोडाफार वाचू शकेल. त्याच्यानंतरनं ड्रीम बंगलो, पूर्वी आम्ही ड्रीम हाऊस लिहायचो, आता ड्रीम हाऊस राहिलेलं नाही, आता ड्रीम बंगलो आणि सुट्टीसाठी स्वतःचं एक फार्म हाऊस पाहिजे जवळपास, बरोबर. त्याच्यानंतरनं ड्रीम कार, आता कार राहिली नाही, ती ड्रीम कार झाली. का की मला साधी गाडी नको आहे, आता ती कियाची 360 रूफवाली कुठली आहे तीच पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतरनं रिटायरमेंट प्लॅनिंग, आणि ह्या सगळ्यामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग फक्त अधोरेखित होतं. याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीला कर्ज मिळतंय, रिटायरमेंटला कर्ज मिळत, आणि त्याच्यासाठीच तुम्हाला प्लॅनिंग करणं फार
गरजेचं आहे. आणि ह्याच रिटायरमेंट प्लॅनिंगवर मी माझी स्वतःची केस स्टडी तयार केली आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि तीच आकडेमोड आहे सगळी. तर आता म्युच्युअल फंडबद्दल मी जास्त बोलत नाही, कारण तो पार्ट सरांचा आहे, ते सर तुम्हाला समजावून सांगतील. पण मी महत्त्वाच्या गोष्टी फक्त सांगतो. म्युच्युअल फंडमध्ये काय आहे, लो कॉस्ट आहे. तुम्ही जी किंमत अदा करताय ती किंमत कमी अदा करायला लागते आणि कमी किमतीपासून तुम्ही सुरुवातसुद्धा करू शकताय. त्याच्यानंतरनं वेल रेग्युलेटेड बाय सेबी. जसं बँकेमध्ये RBI हँडल करते तसं म्युच्युअल फंडमध्ये सेबी आणि एम्फी नावाच्या 2 संस्था आहेत. त्या शिखर संस्था या म्युच्युअल फंडला कंट्रोल करतात. त्याच्यानंतरनं प्रोफेशनल मॅनेजमेंट. ह्याच्यामध्ये कुठलाही पैसा तुमचा एव्हरी टॉम डिक अँड हॅरीला दिला जात नाही. त्या व्यक्तीचं तेवढं कॅपॅबिलिटी असली पाहिजे. आणि भारताची म्युच्युअल फंड इंडस्ट्री आज 48 लाख कोटीची आहे आणि त्यामध्ये कोटक म्युच्युअल फंडचा वाटा 3.5 लाख कोटीचा आहे. आणि ते 3.5 लाख कोटी रुपये मॅनेज करण्याची कॅपॅसिटी आज आमचे जे MD आहेत निलेश शाह सर, त्यांची कॅपॅसिटी आहे. सो त्या लोकांच्याकडे बघून आज आम्ही गुंतवणूक घेत असतोय. सो इथं प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे, रिस्क डायव्हर्सिफिकेशन आहे. म्हणजे तुमची गुंतवणूक प्रत्येक एका स्टॉकमध्येच म्हणजे गुंतवली जात नाही किंवा एका इन्व्हेस्टमेंट एव्हेन्यूजमध्ये गुंतवणूक केली जाते, तर वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट एव्हेन्यूमध्ये गुंतवणूक केली जाते. ट्रान्सपरन्सी. तुमच्याकडनं जे पैसे घेतले ते स्टॅम्प ड्युटी कट होऊन तुमच्या स्टेटमेंटला रिफ्लेक्ट होतात. सो पैसे तुम्ही चेक न द्यायचे, पैसे तुम्ही चेकनंच घ्यायचे. सॉरी, NEFT RTGS न द्या, चेक न द्या. देताना आम्ही तुम्हाला तुमच्या डायरेक्ट बँकेमध्ये क्रेडिट देणार. कॅशचा 1 रुपया आम्ही घेत नाही, 1 रुपया कुणाला कॅशमध्ये देत नाही. बरोबर. त्यामुळे ही फुल ट्रान्सपरंट इंडस्ट्री आहे. त्याच्यानंतर कन्व्हिनियंट इन स्मॉल अमाऊंट्स. म्हणजे तुम्ही अगदी 500 रुपये, 1000 रुपये, 2000, 5000 पासून सुरुवात करू शकताय. आणि लिक्विडिटी म्हणजे इथं तुम्ही पैसे कधीही काढू शकताय, कधीही ॲड करायचे असेल तर कधीही ॲड करू शकताय. ओके. त्याच्यानंतर हे म्युच्युअल फंडचं जे चक्र आहे हे चालतंय कसं, तर इथं आम्ही लोक आहे इन्व्हेस्टर्स. तर इन्व्हेस्टर जातात फंड मॅनेजर. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जो एक क्वालिफाईड व्यक्ती आहे त्याला आम्ही फंड मॅनेजर म्हणतोय. तर त्या फंड मॅनेजरकडे या गोष्टी जातात, पैसे जातात. तो स्टॉक मार्केट आणि बॉन्ड मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, तिथून रिटर्न जनरेट करतोय आणि ते परत इन्व्हेस्टरला ट्रान्सफर करतोय. एवढंच सोपं म्युच्युअल फंड आहे. ह्याच्या पलीकडे तुम्ही काय समजून घ्यायला जाऊ नका. त्याच्या पलीकडे आम्ही पण जात नाही. इतकंच बास आहे. ओके. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की भारतामध्ये सगळ्यात लेस फ्रॉड्युलंट इंडस्ट्री कुठली असेल तर ती म्युच्युअल फंड इंडस्ट्री. इथं फ्रॉड झालेले नाहीत असे नाही, झाले आहेत, पण गुंतवणूकदारांचं नुकसान झालेलं नाही. फ्रॉड झालेत पण गुंतवणूकदारांचं नुकसान झालेले नाही आहे. सो लेस फ्रॉड्युलंट इंडस्ट्री इन इंडिया. त्याच्यानंतरनं म्युच्युअल फंडचे प्रकार तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही विशाल सरांच्याकडनं जाणून घेऊ शकताय. सो म्युच्युअल फंडमध्ये आता गुंतवणूक, तुम्ही म्युच्युअल फंड तर जाणून घेतला. सो गुंतवणूक करायच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे जसं तुम्ही बँकेमध्ये FD ठेवताय तसं तुम्ही FD ठेवू शकताय. आणि दुसरं म्हणजे दर महिन्याला बँकेमध्ये RD करताय तसं ते बँकेची जशी RD आहे तशी म्युच्युअल फंडला एक प्रकार आहे गुंतवणुकीचा दर महिन्याचा. तो कुठला आहे? SIP. तर ती SIP आणि लमसम म्हणजे FD सारखा जो प्रोडक्ट आहे, तर कोटक म्युच्युअल फंडचा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आहे. याच्यामध्ये तुम्ही FD सारखे पैसे इन्व्हेस्ट करू शकताय. विथ द हेल्प ऑफ विशाल सर, मी तुम्हाला ह्या प्रोडक्ट घ्या म्हणून सांगत नाही आहे. तुमची गरज असेल तर तुम्ही घेऊ शकताय. पण हा काम कसं करतोय की ज्या वेळेला मार्केट असते ना, म्हणजे सेन्सेक्स किंवा निफ्टी आहे, ही ज्या वेळेला वर जाते म्हणजे एक हायर लेवलला जाते, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये जी इक्विटी आहे, शेअर्स आहेत, त्याचं जे म्हणजे प्रमाण आहे ते प्रमाण कमी करतोय, जेणेकरून मार्केट पडल्यानंतर तुम्हाला तोटा जो आहे तो कमी प्रमाणात व्हावा. आणि ही जी निफ्टी 50ची लाईन आहे ही ब्ल्यू कलरची आहे आणि कोटक बॅफचं जे इक्विटी ॲलोकेशन आहे हे तुम्हाला या रेड कलरमध्ये, आता कलर कॉम्बिनेशन दिसत नाही आहे तर ह्या कलर कॉम्बिनेशन आहे. सो आज डेटला आमच्याकडे साधारणतः 50, हे 31 ऑक्टोबरपर्यंतचा डेटा आहे. आज डेटला आमच्याकडे 50% इक्विटी आहे आणि 50% डेटचा पोर्शन आहे. सो मार्केट पडलं तरी तुम्हाला तेवढा नुकसान होणार नाही. आणि आजपर्यंत जर तुम्ही बघितलं तर 2020ला ज्यावेळेला मार्केट 38% पडलेलं त्यावेळेला कोटकचा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड 26% पडलेला. आणि ह्याच्यामुळंच तुमचे रिटर्न चांगल्या पद्धतीनं जनरेट होत असतात. ओके. त्याच्यानंतर दुसरी एक प्रकार आहे तो म्हणजे तुम्ही सांगितला कुठला? SIP. तर ही SIP कशा पद्धतीनं काम करते, आता थोडी आकडेमोड चालू व्हायला लागल्या, थोडं लक्ष द्या. तर इथं बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पडत्या मार्केटमध्ये तुमचा फायदा जास्त आहे. तर तो का जास्त आहे तुम्हाला दाखवतो. आता इकडं मार्केट वाढायला लागले, दरमहा तुम्ही 10,000 रुपये गुंतवणूक करताय. आता तुम्हाला जे म्युच्युअल फंडमध्ये युनिट दिलं जातं त्याला आम्ही म्हणतो नेट ॲसेट व्हॅल्यू. ओके. तर ती नेट ॲसेट व्हॅल्यू रोज संध्याकाळी 11 वाजता डिक्लेअर होत असते. त्याच्याशी रोज उठून बघायचा म्युच्युअल फंड प्रोडक्ट नाही. बरोबर. तर इथं मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही इथं 10 रुपये किंमत असताना तुम्हाला 10,000 रुपयेमध्ये किती युनिट मिळाले? 1000. आता याची किंमत वाढली, तुम्हाला मिळणारे युनिट किती झाले? इथं त्याची किंमत 17 रुपये झाली. 1000 युनिट मिळत होते, आता किती मिळत आहेत?
588. 10,000 तुम्ही 6 महिने इन्व्हेस्टमेंट केला, 60,000मध्ये इथं तुम्हाला किती युनिट मिळाले? 4,643. पण तुमचं आमचं नशीब एवढं चांगलं नाही आहे. आपण गुंतवणूक केल्यानंतर ना मार्केट पडतंय. काय फरक पडतोय बघा. मी 10,000 रुपये गुंतवणूक करतोय, 10 रुपये नेवी होती ती आली 7 रुपयाला. मला 1,000 युनिट मिळत होते, 1400 युनिट मिळालेत आता इथं. त्याच्यानंतर इथं जर बघितला तर इथं 1,500 युनिट मिळालेत, 6 रुपयाला 1,666 युनिट मिळाले. इथं किती युनिट मिळाले? 4,600. इथं किती युनिट मिळालेत? 7,770. आता सरते शेवटी ह्याच्यामध्ये ॲव्हरेज कॉस्ट आली माझी 12 रुपये 92 पैसे. इथं माझी ॲव्हरेज कॉस्ट आली 7 रुपये 72 पैसे. आता NAV ज्या वेळेला 10 रुपयाला जाईल किंवा 13 रुपयाला जाईल तर प्रॉफिट कशात जास्त होईल? कशात जास्त होईल प्रॉफिट? माझं ॲव्हरेज युनिट आहेत 7,000 युनिट आहेत आणि 7 रुपये त्याचं कॉस्ट आहे. आणि एका ठिकाणी माझे 4,600 युनिट आणि त्याचं 12 रुपये 92 पैसे माझी खरेदी आहे, ॲव्हरेज खरेदी. फायदा कशात जास्त आहे? फॉलिंग मार्केटमध्ये. पण आपण फॉलिंग मार्केटमध्ये गुंतवणूक करत मग तुम्हाला कंपाऊंडिंग रिटर्नसुद्धा मिळत नाहीत. याचं उदाहरण दाखवू तुम्हाला, उदाहरणासहित स्पष्ट करतो. सो असाच एखादा सेशन ऐकून एखाद्याने SIP चालू केली आमच्या कोटक इमर्जिंग इक्विटी फंडमध्ये. आता या फंडचा जन्म झाला 2008 साली. म्हणजे 2008 साली हा फंड मार्केटमध्ये आला. त्यानं 10,000 रुपयाची SIP केली. 1 वर्ष पूर्ण होता, त्याचे 1,20,000चे झाले 1,05,000. कारण त्यावेळेला मार्केट 60% पडलेलं होतं. किती टक्के पडलेलं होतं? 60% पडलेलं होतं. पण तुमच्या म्युच्युअल फंडने किती टक्के मायनस रिटर्न दिले? 20%. 1,20,000चे झाले किती? 1,05,000. तुमच्या गुंतवलेल्या रकमेतनं 13% रक्कम मायनस झाली. म्हणला काय म्हणून तो सेशन अटेंड केला आणि ती दर महिन्याला 10,000 रुपयाची SIP आम्ही केली, बरोबर. पण तिथं गेल्यानंतर सांगितलं थांबा, एक 5-6 वर्ष द्या, तुमचे रिटर्न येतील. 3 वर्ष झाले, 3,60,000 रुपये भरलेले होते, त्याचे झाले 4,45,000. सर घरी या, जरा काम आहे, अजून एक 5,000 रुपयाची SIP करायची आहे. एक मस्तपैकी चहा दिला घरात बोलवून आणि एक 5,000 रुपयाच्या SIPचा चेक पण दिला विशाल सरांना. रिटर्न किती होते? 14.43%. परत 2012-13ला काय झालं? मार्केट टेपर टँट्रम नावाचा एक प्रकार घडला 2012-13ला आणि मार्केट परत पडलं. सर जरा हॉटेलमध्ये या, आता चेक चहा द्या तुम्ही मला, आणि हे SIPचे रिटर्न 6.33% का आले 14%वरनं ते आम्हाला समजावून सांगा. तर इथं झालं काय? 6 लाख रुपये भरलेले होते, त्याचे 7,03,000 झाले. रिटर्न किती होते? 14% होते. इथं झाले किती? अहो ते तर आमची FD देत्या, घरात ओरडा लागल्यात कशाला इन्व्हेस्टमेंट केल्या, बरोबर. पण सर म्हणले थांबा, आत्तापर्यंत तुमचं युनिटचं ॲक्युम्युलेशन चांगलं झालेलं आहे, आत्ता तर तुम्हाला रिटर्न चांगले यायला चालू होतील. सो 7-8 वर्ष थांबा, म्हणजे अजून एक 2-3 वर्ष तुम्ही थांबा. तर 7 वर्ष पूर्ण झाली, 8,40,000चे झाले 11 लाख, 8.82% रिटर्न. सर म्हणतात थांबा, 8 वर्ष म्हणल्यावर 8-10 वर्ष थांबूया आपण, अजून 2 वर्ष थांबूया. 7 वर्ष थांबलो तर अजून 2 वर्ष थांबू. 10व्या वर्षी 8,40,000मध्ये मी झाले 12 लाख, भरले किती एक्स्ट्रा? 3,60,000. आणि या 11 लाखाचे झाले 33 लाख. 3,60,000 भरले, वाढलेत किती माझे? 22 लाख रुपये वाढलेले, बरोबर. रिटर्न 8.82% होते, 19.73%. आणि हेच या स्कीमला 15 वर्ष पूर्ण झाली. मार्च 2022ला 18 लाखाचे झालेले आहेत. म्हणजे 12 लाखामध्ये मी 6 लाख ॲड केले, 33 लाखचे झाले 79 लाख रुपये, 17.84%, 86% रिटर्न. आणि ह्यालाच म्हणायचं म्हणजे कंपाऊंडिंग ॲव्हरेज किंवा पडत्या मार्केटमध्ये झालेला फायदा. आणि ह्याच्यामध्ये 2008चा मार्केट फॉल, 2012चा मार्केट फॉल, कोविडचा मार्केट फॉल, 2017ची मिडकॅप स्मॉलकॅपचे रिटर्न्स खराब झालेले होते, ते सगळं ह्याच्यामध्ये. त्यामुळे SIP जर केली तर तुम्ही कमीत कमी 12 वर्ष 15 वर्ष करा, जेणेकरून तुमचे हे पैसे तयार होतील. मग आता एवढे पैसे केल्यानंतर ना आम्ही काय करणार? ते पैसे द्या. केसरी टूरची ॲडव्हर्टाईज बघितलेली आहे, आता आम्ही युरोपला जायला तयार आहे. असलं काही करायचं नाही. मी तुमच्याकडनं पैसे कसे घेत होतो? दर महिन्याला घेत होतो. आता मी तुम्हाला काय सांगणार? माझ्याकडनं दर महिन्याला पैसे घ्या. 15 वर्षानंतर तुमच्यातली काही लोक, मी पण रिटायर होणार आहे, तर मी असं तसं प्लॅनिंग करायला लागलो आहे की मी काम नाही केलं तरी माझं घर चाललं पाहिजे.
सो मी काय करणार आहे, SWP करणार आहे. जसं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे जो तुम्हाला माहिती आहे, त्याच्या पुढचा प्लॅन आहे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. तर इथं जर तुम्ही बघितलं तर अमाऊंट इन्व्हेस्टमेंट, आता ह्याच कोटक म्युच्युअल फंडच्या इमर्जिंग इक्विटी फंडची 12 वर्ष ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ती होती 14,40,000. त्याचं व्हॅल्युएशन होतं 1/4/2019ला 40 लाख रुपये. 14,40,000चे किती झाले, 40 लाख. किती टक्के रिटर्न आहेत, 15.95% दर साल दर शेकडाप्रमाणे. आता मी काय केलं, मी विशाल सरासारख्या एका भल्या माणसाला भेटलो, त्यांनी मला सांगितलं SWP करा. मग मी काय केलं, 40 लाखमधून त्यांना सांगितलं मला 8% दराने, वार्षिक 8% दराने पाहिजे, तर महिन्याला नाही, वार्षिक 8% दराने मला द्या. मग या 40 लाखाला 8% दराने मला महिन्याला येतात 26,654. आत्ता 2019 पासून दर महिन्याला 26,000 आलं तर माझं घर चालू शकते. तर असं त्यांनी मला 2000 कितीपर्यंत दिलेलं आहे, एप्रिल 2023 पर्यंत दिलेलं आहे. तर एप्रिल 2023 पर्यंत मी या 40 लाखातून 12,81,000 घेऊन घर चालवलेलं आहे. आणि या 40 लाखाचं आजचं फायनल व्हॅल्यू आहे 59 लाख रुपये. म्हणजे हे 59 लाख रुपये आत्ता एप्रिल 2023ला होते, त्यातले 12 लाख मी घेतलेले आहेत. एकूण किती झाले माझे, 72,28,000. लक्षात येते मी काय सांगायला लागलो. त्यामुळं पैसे गुंतवले, वाढले, काढून घेतले असं नाही आहे, ते पैसे तिथंच ठेवले. दर महिन्याला मी 26,000 काढले, तर या 40 लाखातून 26,000 गेले. राहिलेले जे 39,75,000 आहेत ते तुमचे वाढतेच राहणार आहेत, त्याच्यात काही कमी जास्त होत नाही. त्यामुळे SIP केल्यानंतरची पुढची स्टेप आहे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. जर 79चे 79 लाख तुम्ही परत घेतले तर त्यातले 18 लाख तुमचे वजा होणार. 1 लाख रुपयावर टॅक्स नाही. राहिलेल्या ज्या काही 60 लाखावर आहे ते 60 लाखावर तुम्हाला 11.92% टॅक्स भरायला लागणार. सो 12×72 7,20,000 टॅक्सचे गव्हर्नमेंट काढून घेणार. पूर्वी याच्यावर टॅक्स नव्हता, आता 10% प्लस सरचार्ज असा टॅक्स आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटला सुद्धा विड्रॉवलला टॅक्स फार कमी बसतोय सर. म्हणजे तुमच्या 70-80 लाखा म्हणजे 70-80 लाखावर सुद्धा साधारणतः 0.50 पैसे किंवा 0.60 पैसेच टॅक्स बसतोय. अगदी 15 वर्ष 15 वर्षात 0.50 पैसेचा टॅक्स सांगतोय मी, किंवा मॅक्स 2% पकडून चला. येस, आणि ह्याच्यासाठीच तुम्हाला सल्लागाराची गरज आहे. ओके, सो सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन तुम्हाला कळाला. त्याच्यानंतरनं आता आम्ही SIP करा म्हणणार सेशन झाल्यानंतरनं. पुढच्या आठवड्यात विशाल सर फोन करणार तुम्हाला, SIP करूया काय, नको आज काय आहे, अमावस्या आहे, मंगळवारी आहे अमावस्या आय थिंक काहीतरी, बरोबर. सोमवारी 5-5:30 वाजता लागते, बरोबर. तर त्या दिवशी काय होणार, आम्ही फोन घेणार नाही म्हणणार अमावस्या आहे, करायला नको. तर मी तुम्हाला म्हणजे काय करायला लागलोय, मी शुभमुहूर्त शोधायला लागलोय गुंतवणुकीसाठी. मी तुम्हाला 30 शुभमुहूर्त देतो. महिन्याचे किती शुभमुहूर्त, 30. तर भारतातल्या प्रथम 250 कंपन्या आहेत. त्या 250 कंपन्यांमध्ये जर कुणी मागच्या 2007 पासून 2022 पर्यंत, सप्टेंबर 2022 पर्यंत ज्याने गुंतवणूक केली, आता अमावस्या दर महिन्याला येत्या, बरोबर. 1 तारखेला आली, 2 तारखेला आली, 3 तारखेला आली. माझी SIP 1 तारखेला असेल, 2 तारखेला असेल, 15 तारखेला असेल, 26 तारखेला असेल, 27 तारखेला असेल. 1 तारखेला SIP केली असती 2007 ते 2022 मध्ये माझे रिटर्न आहेत 14.91%. 15 तारखेला किती रिटर्न आहेत बघा, 14.28 तारखेला 15%, 7 तारखेला फक्त 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत फरक आहे 16 पैशाचा. मग मला सांगा, इथं अमावस्या पौर्णिमा शुभ मुहूर्त मॅटर करते? SIPला काहीही लागत नाही. SIPला फक्त शिस्त, एक म्हणजे विश्वास आणि दुसरं म्हणजे टायमिंग. त्यामुळं लक्षात घ्या, सोमवारीच इन्व्हेस्टमेंट चालू करा. काही फरक पडत नाही. शेअर मार्केट काय पैसे देताना काही बघत नाही आणि घेताना पण काही बघत नाही. फक्त तुम्ही टायमिंग दिलं पाहिजे. त्याच्यानंतरनं मी तुम्हाला म्हटलो की आम्ही सामान्य लोक, आपलं स्वप्न काय आहे, आता आपण थोडं आकडेमोडीकडे जातोय, आपल्याला करोडपती व्हायचं आहे, बरोबर. तर वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला 1 कोटी रुपये पाहिजे आहेत असं मी सांगितलं. किती लोकांना पाहिजे आहेत, पण त्याच्यासाठी 60 वर्ष पहिल्यांदा गुंतवणूक करायला लागते. आता किती लोक गुंतवणूक करायला तयार आहेत, ते कोण तयार आहे, फुकट कोण देणार सर. पण आहेत गुंतवणूक करायला तयार. पाहिजे तर पैशात म्हणजे गुंतवणूक करायला पाहिजे. देअर इज अ नो फ्री लंच इन द
वर्ल्ड, बरोबर. तर मी इथं तुम्हाला तुमचं वय तुम्ही शोधायचं आणि तुम्हाला किती गुंतवणूक करायला लागते तुम्ही शोधा. सो इथं वय वर्ष 20 असेल तुमचं, तर दरमहा 842 रुपये गुंतवणूक केली, वय वर्ष 20 ते वय वर्ष 60, तर तुम्हाला 1 कोटी रुपये 12% दराने दर साल दर शेकडा मिळू शकतात. ह्याच्यामध्ये काय लॉजिक मॅजिक नाही आहे, चक्रव्याढ व्याज. ओके. त्याच्यानंतर हीच जर गुंतवणूक तुम्ही वयाच्या 30व्या वर्षी चालू केली तर तुम्हाला 800च्या ऐवजी 2800 रुपये गुंतवणूक करायला लागेल. म्हणजे तुमचं करोडपती व्हायची किंमत आहे ती किती पटीनं वाढलेली आहे? 3.5 पट किंमत वाढलेली आहे करोडपती व्हायची. आता हीच गुंतवणूक जर तुम्ही वयाच्या 40व्या वर्षी करायची म्हटला तर झाली 10,000 रुपये दर महिना, म्हणजे 12.5 पट तुमची किंमत करोडपती व्हायची वाढलेली आहे. आणि हीच गुंतवणूक तुम्ही वयाच्या 55व्या वर्षी करायचं ठरवलं तर 1,21,000 दर महिना करायला लागते. हाय शक्य कुणाला? काका तर तुमचं वय किती विचारायचं नसतं, 52 50 किती 61, तुम्ही तर ऑलरेडी पार आहे. बरोबर. तर तुम्हाला वयाच्या 55व्या वर्षी 1,21,000 गुंतवणूक करणं शक्य होतं नाही. हे आपल्या बाबतीत पण होणार आहे. लक्षात आलं? सो तुमचं वय तुम्ही बघू शकताय, तुम्हाला किती गुंतवणूक करायला फक्त 1 कोटी मिळवायसाठी. पण तुमची गरज 1 कोटी नाही आहे, तुमची गरज आहे ना ही 1 कोटीपेक्षा जास्त आहे. आता ही का जास्त आहे हे मी माझ्या उदाहरणावरनं तुम्हाला पटवून देतो. हे माझं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे, एक 5-10 मिनिटात आपण संपवणार आहे. पण फार महत्त्वाचं आहे, माझं वय आहे 32, वाटत नाही तरी आहे. ओके. माझं वय आहे 32, एक्सपेक्टेड एज ऑफ रिटायरमेंट 55 असं मी ठरवले. कोटकनं ठरवलं याचं उद्या काम झालं नाही तर यानं उद्याच घरी जायचं. लक्षात आलं? माझं वय आहे 32, मी रिटायर कितीला होणार आहे? 55ला. त्याच्यानंतरनं मी 20 वर्ष जगेन असं मला वाटते. त्याच्यानंतरनं मी किती वर्ष जगेन? 20 वर्ष, बरोबर. तर माझा आजचा फॅमिलीचा खर्च आहे 40,000 रुपये. किती खर्च आहे? 40,000 रुपये खर्च आहे. 6% महागाई आहे. किती टक्के महागाई आहे? 6% महागाई आहे. तर आत्ता माझ्याकडे काहीही गुंतवणूक नाही आहे, ना पैसे नाही आहेत. माझा पगार येतोय, खर्च होतोय, पगार येतोय, खर्च होतोय. मी नवीन प्लॅनिंग करायला लागलो. तर मी जी गुंतवणूक करणार आहे त्याच्यावर मला 12% दरानं रिटर्न्स पाहिजे आहेत. आणि रिटायर झाल्यानंतर म्हणजे 55 ते 75 पर्यंत जो माझा प्रवास असणार आहे तिथून मला 12% नाही तर माझी जी गुंतवणूक असेल त्याला मला 8% रिटर्न दिले तरी बास आहे. त्यावेळेला पण महागाई 6% असेल तर मला रिटर्न किती मिळणार आहेत? 2%. लक्षात आलं? ही बाजू तुमची डावी बाजू आहे जी सांगितली तुम्हाला लक्षात आली? परत एकदा सांगू का गरज नाही? लक्षात आली? आता माझं रिटायरमेंट प्लॅनिंग काय झालं बघा. माझ्या रिटायरमेंटसाठी 23 वर्ष शिल्लक आहेत. त्याच्यानंतरनं मी 20 वर्ष जगणार आहे, बरोबर. त्याच्यानंतरनं माझा आजचा 40,000 रुपये खर्च महागाईप्रमाणे असणार आहे पुढचा 20 वर्षामध्ये. रिटायर झाल्यानंतरनं 20 वर्षामध्ये माझे आजचे 40,000 आहेत ते भविष्यात किती असणार आहेत? 1,52,000 असे एका महिन्यासाठी लागणार आहे. असं मी किती वर्ष जगणार आहे? 20 वर्ष. आणि 20 वर्षात मला लागतात 3,05,79,624 रुपये. आणि मी मगाशी किती रुपयेमध्ये खुश होतो? 1 कोटी. प्लॅनिंग बिघडलं परत, बरोबर आहे. तर 3,05,00,000 रुपये पाहिजे आहेत. आता हे विशाल सरांनी सांगितल्यानंतर माझं पण डोकं बिघडलं. मग त्यांनी मला पर्याय दिला, एकतर तुम्ही मला आत्ता 22 लाख रुपये द्या, नाहीतर दरमहा 20,000 रुपये द्या. आता मी कुठला ऑप्शन घेणार? 22 लाख असेल तर मी त्यांच्याकडे जाणार नाही, प्लॉट घ्यायला जाणार, बरोबर. तर मी काय करणार? दरमहा 20,000 रुपये गुंतवणूक करतो. मला ते आत्ता माझ्या पगारात झेपू शकते. मी 20,000 रुपये गुंतवणूक करतो. तर आता सरांनी सांगितलं, पण मी परत टिपिकल मिडल क्लास माणूस शुभमुहूर्त शोधायला गेलो आणि 1 वर्ष घालवला. किती वर्ष घालवलं? 1 वर्ष घालवला. 20,759 रुपयाची SIP 23 वर्ष केली असती, 12% रिटर्न दिले असते तर त्यानं मला दिले असते 3,05,79,624. रिटायर झालो असतो. 1 वर्ष घालवलं. 1 वर्षामध्ये मी भरले नाहीत 2.5 लाख रुपये, पण माझं नुकसान झालं 36,78,128 रुपये. मिळत होते मला किती? 3,05,00,000. आता मिळणार आहेत 2,69,70,00,000. नाममात्र नुकसान 36 लाख रुपये. किती वर्षाचा फरक आहे? करायचं का नाही करायचं हा तुमचा प्रश्न आहे, सांगायचं काम माझं आहे. ओके. पण आता परत 1 वर्षानंतर माझा पगार वाढला, जो कधी वाढत नाही एवढा असा कधी. 10-20 हजारची SIP 30,000 करण्या इतपत. पण मी ठरवलं
की मी 30,000ची SIP करतो सर, मला यातून काहीतरी मार्ग काढून द्या. तर सरांनी मला म्हटले ठीक आहे, आता मी जसं माझं 3 कोटीचं प्लॅनिंग केलं, या रूममध्ये कोणीतरी स्वप्न बघा 10 कोटीचं मला प्लॅनिंग करून पाहिजे आहे, बरोबर. तर आता मला सरांनी काय सांगितलं, तुम्ही आता 1 वर्ष लेट केलं आहे, तुम्हाला 3,5,19,724 तुम्हाला 2,69,00,000 मिळणार आहेत, मग तुम्ही काम करा 10,000 रुपयाची SIP वाढवा. तर मी म्हटलो 30,000 रुपये पर मंथ करतो, मला 12% रिटर्न मिळू देत. तर माझे पहिले 1 कोटी आहेत ना, तयार व्हायला किती वर्ष लागतील? माझ्याकडे टाईम किती आहे रिटायरमेंटसाठीचा? 23 वर्ष, बरोबर. तर 1 कोटी पहिले तयार व्हायला 12 वर्ष 4 महिने लागतात. किती? 12 वर्ष 4 महिने. दुसरे 1 कोटी तयार व्हायला लागतात 4 वर्ष 9 महिने. किती? 4 वर्ष 9 महिने. तिसरे 1 कोटी किती वर्षात तयार होतील? 3 वर्षात. 12 आणि 4 16 आणि 3 19 आणि वरचे 13 महिने, 20 वर्ष 1 महिना. आता होऊ शकतो मी 23 वर्षाच्या अगोदर रिटायर. किती रुपये घेऊन? 3 कोटी रुपये घेऊन, बरोबर आहे. डीमॅट अकाउंट आहे, 10 कोटी डीमॅट अकाउंट झालेले आहेत रिसेंट टाइम्समध्ये. त्याच्यानंतरनं 2,80,00,000 युनिक इन्व्हेस्टर, युनिक पॅन नंबर आहेत, असे फक्त 4 कोटी लोकच फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहेत. म्हणजे ते 143 कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त 2.80% लोक गुंतवणूक करतात. त्याच्यानंतरनं 9% लोक ड्रीम इलेव्हन 11 रुपयेमध्ये 1 कोटी रुपये मिळवायचा प्रयत्न करायला लागलेत. आणि ही ड्रीम इलेव्हनची संख्या 13-14 कोटी लोकसंख्या आहे. ही लोकसंख्या हां, हे युजर्स आहेत ना, ॲक्सिस बँकेच्या KYC कस्टमर बेसपेक्षा जास्त आहेत. लक्षात आलं? एका कंपनीचे, म्हणजे एका बँकेपेक्षा सुद्धा जास्त कस्टमर कोणाकडे आहेत? ड्रीम इलेव्हनकडे आहेत. आणि ह्याच झटपट पैसे मिळवायच्या नादात आपल्या इथल्या लोकांचं जे गुंतवणुकीचा कल आहे तो इतका कमी आहे. ओके, सो एवढं सगळं सांगून अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ज्या आता देशामध्ये तुम्ही राहताय, मुळात म्हणजे त्या तिथल्या देशावर आणि गव्हर्नमेंटवर आपला कधीच विश्वास नसतोय. तर तो मी विश्वास का ठेवायला पाहिजे हे तुम्हाला सांगतो. कारण बऱ्याचशा गोष्टींमध्ये भारत आता आपला देश चांगलं काम करायला लागला. इथं जर बघितलं तर आपण 10 नंबरला होतो 2014 साली, आज आपण 5 नंबरला आलेलो आहे. त्याच्यानंतर आम्ही आता हे बाकीचे आकडे सांगत नाहीत. ॲटो प्रोडक्शनला आम्ही 7 नंबरला होतो, आता 4 नंबरला आलेलो आहे. स्टील प्रोडक्शनला 4 नंबरला होतो, आम्ही 2 नंबरला आलेलो आहे. मोबाईल फोनमध्ये आम्ही 12 नंबरला होतो, आता 2 नंबरला आलेलो आहे. ॲपलचे सगळे फोन म्हणजे जे ॲपल 14चे जे फोन आहेत आता ते मॅन्युफॅक्चर व्हायला लागले चेन्नईमध्ये. चेन्नईपासून 30 किलोमीटर एक गाव आहे, तिथं आता ते मॅन्युफॅक्चरिंग व्हायला लागलेलं आहे. फॉक्सकॉन म्हणून कंपनी आहे. सो पूर्वी काय होतं, आपल्या मोबाईलवर काय दिसायचं मागं बॅक साईडला मेड इन चायना. आता बाहेर गेल्यानंतर तुम्ही कधीतरी एका स्टोअरमध्ये बघा, तिथं फोन असेल तो असेल मेड इन इंडिया. लक्षात आलं? त्याच्यानंतरनं आज आपण 2 नंबरचं प्रोडक्शन झालेलं आहे मोबाईलचं. त्याच्यानंतरनं नंबर ऑफ युनिकॉर्न्स म्हणजे ज्यांचं 100 कोटी कॅपिटल आहे ज्या कंपन्यांचं, अशा कंपन्या आमच्याकडं 4 होत्या. 2022मध्ये 106 आहेत, त्यातल्या 33 प्रॉफिटमध्ये आहेत. आणि त्यात आम्हीच प्रॉफिटमध्ये दिलेले आहेत करून. ओके, त्याच्यानंतरनं अजून ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे, गव्हर्नन्स इंडेक्स आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे. याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आज आपण सुधारणा करत आहे. आणि हीच सुधारणा तुमच्या माझ्या रिटायरमेंटपर्यंत होत राहिली तर आपल्याला 12% रिटर्न मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर एवढं बोलून मी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी इथं थांबतो. तर ही गोष्ट काय आहे, तर एक 3 बकऱ्यांची गोष्ट आहे. जर माझ्यासारखी आगाऊ मुलं आहेत की ज्यांना शाळेला काय पाहिजे आहे, सुट्टी पाहिजे आहे, तर आम्ही काय केलं, आम्ही गावातनं 3 बकऱ्या चोरल्या आणि त्या आम्ही आमच्या संध्याकाळी नेऊन शाळेत सोडल्या. दुसऱ्या दिवशी शाळा चालू झाली. शाळा चालू झाल्यानंतर मास्तरांना त्या बकरीचा आवाज यायला लागला. मास्तरांना लक्षात आलं की आपल्या शाळेत काहीतरी गडबड झालेली आहे. त्यांनी शाळा सोडून दिली आणि त्यांनी काम काय चालू केलं, बकऱ्या शोधायचं काम चालू केलं. सो एक दिवस मग त्या बकऱ्यांवर आम्ही काय केलेलं, ज्यावेळेला बकऱ्या सोडल्या त्यावेळेला त्या बकऱ्यांवर आम्ही कलरनं नंबर टाकलेला, नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 4 असा टाकलेला. नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 4. तर त्या बकऱ्या शाळेत सोडल्या. मास्तरांनी काय केलं, शाळेत बकऱ्या शोधायला चालू केलं. 1-2 वाजता बकरी नंबर 1 सापडली.
4 वाजता बकरी नंबर 2 सापडली, 6, 6:30 वाजता बकरी नंबर 4 सापडली, बकरी नंबर 3 सापडली. शाळा मास्तरांनी सकाळीच सोडून दिली. दुसऱ्या दिवशी आला, परत मास्तरांचं शाळा बंद, काम चालू, बकरी शोध, बकरी नंबर. तिसऱ्या दिवशी पण तीच परिस्थिती, वैतागले, गुरुवारी शाळा भरली. पण ही बकरी नंबर 3 कुठं गेली, किंवा ही कोण आहे बकरी नंबर 3, आणि ह्याचा आणि तुमच्या गुंतवणुकीचा काय संबंध? तर ही बकरी नंबर 3 म्हणजे तुम्ही, मी आणि तुमचे माझे प्रश्न, म्हणजे ही बकरी नंबर 3 आहे. ज्या 3 बकऱ्या आपल्याकडं आहेत त्याच्यावर आम्ही कधी लक्ष दिलं नाही, पण जी नाही आहे त्याच्यावर आमचं जास्त लक्ष. म्हणजे कुठले प्रश्न आहेत आपले? सर शेअर मार्केट वाढणारच काय? सर शेअर मार्केट पडेल काय? इस्रायल आणि हमासचं युद्ध थांबेल काय? पुतीन आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबेल काय? आता सरांच्याकडे काय पुतीनचा मोबाईल नंबर आहे काय बाबा कधी युद्ध थांबवणार आहेस? आता या प्रश्नाचं उत्तर त्याने देऊ शकणार आहेत का? ह्याचं उत्तर ते पुतीनला माहीत नाही आहे अजून, तर हे सरांना सुद्धा माहीत नसणार आहे. सो असले बाष्कळ प्रश्न आहेत आपले. ही आहे बकरी नंबर 3. या बकऱ्या नंबर 3ला तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून काढून टाकला तर तुमच्याकडे राहते ऑप्टिमिझम. बकरी नंबर 1 आशावाद, जो तुम्ही तुमच्या देशावर दाखवला पाहिजे, तुमच्या देशातल्या उद्योजकांवर दाखवला पाहिजे, मानवी कल्पकतेवर दाखवला पाहिजे. त्याच्यानंतर ना हे लॉंग टर्म हॉरिझॉन, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जो टाईम दिला पाहिजे, जो बकरी नंबर 2 आहे तो लॉंग टर्म हॉरिझॉन, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही टाईमच दिला पाहिजे, तरच कंपाऊंडिंगचं मॅजिक होतं आहे. आणि तिसरा आहे कॅपॅसिटी टू सफर, ॲबिलिटी टू इंडियर टेम्पररी डिक्लाइन्स. मी तुम्हाला शेअर मार्केट पडतंय कसं, ते रिकवर कसं होतं याची स्टोरी पूर्ण सांगितलेली आहे. त्यावेळेला कशावर लक्ष द्यायचं, कशाकडे लक्ष द्यायचं नाही, का फोन करायचा नाही, केला तर का फोन करायचा, गुंतवणूक करायची की नाही हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि हीच आहे बकरी नंबर 3. तर ह्या ज्या 3 तुमच्या बकऱ्या आहेत ह्याच्यावरच लक्ष केंद्रित करा. असे कुठलेही प्रश्न विचारायला सर जायचं नाही, नाहीतर एक दिवस सरांच्या टेबलवर काय तर असेल तर डोक्यात येणार आपल्या. बघा असलं अजिबात काही विचारायचं नाही, बरोबर? तर एवढं बोलून मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकतोय की काश्मीरचं वर्णन करताना एका चित्रकारानं, म्हणजे काश्मीर घाटीचं वर्णन करताना सांगितलेलं होतं की अगर फिरदोस बर रुई जमी असतो, हमी असतो, हमी असतो, हमी असतो. म्हणजे काय तर आज जर पृथ्वीवर कुठला स्वर्ग आहे तर तो काश्मीर आहे, काश्मीर आहे आणि काश्मीरच आहे. पण मी तुम्हाला सांगतो आजच्या सेशनमध्ये जर गुंतवणुकीसाठी जर तुम्हाला कुठला स्वर्ग असेल तर तो म्युच्युअल फंड आहे, म्युच्युअल फंड आहे आणि म्युच्युअल फंडच आहे. एवढं बोलून मी निखिल गोरपडे आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या केलेल्या मार्गदर्शनामुळे बऱ्याच जणांना बऱ्याच शंकांचं निरसन झालं असेल किंबहुना. त्यातनंही कुणाला काही शंका असेल तर निश्चितपणे आता सर तुमच्या शंकांचं समाधान करण्यासाठी धन्यवाद. निखिल सरांचं मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण निखिल सरांनी आत्ता अत्यंत महत्त्वाचं असं अत्यंत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि यानंतरचा जो काही विषय महत्त्वाचा असेल मगाशी, तो एकमेकाशी इंटरॅक्ट होण्याचा आहे की त्यांनी बराच वेळा इथं कारण नसताना अशी बडबड केलेली नाही आहे किंवा त्यांनी उदाहरणं सांगितलेली बकऱ्यांची. तर भविष्यामध्ये आपण काही बकरा होऊ नये यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, मगाशी ताईंनी सांगितलं की मी 31 लाख घेणार आहे, त्यांनी सांगितलं मी 1च घेणार आहे, त्यांनी काहीतरी कॅल्क्युलेशन करून 120 कोटी वगैरे काहीतरी सांगितलं आहे. तर ह्याच्याबद्दल काही मनात शंका असेल कुठलीही ती तुम्ही विचारा, त्याचं उत्तर 100% निखिल सर तुम्हाला देतील, याबद्दल काही मला शंका नाही आहे. आता मी थांबतो, पुन्हा तुम्ही बोलायचं आहे आणि तुम्ही बोलून तुम्ही एकमेकाशी इंटरॅक्ट व्हायचं आहे. एम आय राईट सर? हां त्यांच्याकडे. हॅलो. मी आता तुमच्या ज्याला कोणाला प्रश्न खरोखरच विचारायचे असतील अशाकडे माईक हँडओव्हर करतो. तुम्ही प्रश्न विचारायला काय हरकत नाही. गेला जवळजवळ 1 तास 1.5 तासभर तुम्ही या ठिकाणी बसलात आणि तुमचे सर्वांचे लाडके मार्गदर्शक निखिल गोरपडे सर यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं. आता निश्चितपणे तुम्ही प्रश्न विचारायचे वेळ आहे. काय क्वेश्चन आहेत?
100% प्रत्येकाच्या मनात क्वेश्चन्स असतील. कुठलीही क्वेरीज, कुठलेही गैरसमज ठेवू नका, प्रश्न विचारा. कारण तुम्ही आज, मला असं वाटतं अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला बोलायला पाहिजे. तुमच्या प्रत्येकाकडं मोबाईल नावाचं यंत्र आहे. सर काही सांगतील याच्यापेक्षा मोबाईलवर, सर ते मोबाईलवर असं आलं, सर ते मोबाईलवर कसं आलं, त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल काही गोष्टी या वेगळ्या असू शकतात, त्या तशाच नसतात. त्याच्यामुळे प्रश्न विचारायला काही हरकत नाही. काही शंका असू, इव्हन स्टॉक मार्केटच्या जरी काही असतील तरी विचारू शकताय. आणि मला वाटतं जर समजा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर पहिला प्रश्न मीच विचारतो तुमच्या वतीने. आपण मगाशी इन्शुरन्स बद्दल बोलत होतो आणि आता म्युच्युअल फंड्स बद्दल बोलतोय. शेवटी आपण पैसाच इन्व्हेस्टमेंट करतो. तर माझ्यासारख्या, म्हणजे मला काही कळत नाही, पण मला असं विचारायचं आहे की इन्शुरन्स घेताना सांगितलं जातं की तुम्हाला टॅक्सचा बेनिफिट आहे. म्हणजे तुम्ही साधारणपणे महिन्याला 2,000 प्रमाणे वर्षाला 24,000 तुमचा इन्व्हेस्टमेंट होतो हप्ता, तर तुम्हाला 20%, 15% वगैरे तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. मग तसाच काहीतरी टॅक्स बेनिफिट म्युच्युअल फंड्स मध्ये मिळतो का? इव्हन कुठलं कोटक असेल किंवा एचडी असेल, कुठला एचडीएफसी असेल. तर याच्यामध्ये सरांनी योग्य प्रश्न विचारलाय. तर नॉर्मली म्युच्युअल फंड इन्शुरन्समध्ये गुंतवणूक, इन्शुरन्समध्ये लोक इन्शुरन्स घेतात म्हणजे ATC किंवा टॅक्स बेनिफिट घेण्यासाठी. तो ATC मध्ये बेनिफिट मिळतोय. तर ATCचे जे कंटेंट आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकताय, PPF घेऊ शकताय. म्युच्युअल फंडमध्ये ELSS स्कीम असतात, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, ज्याच्यामध्ये तुम्ही वार्षिक, या सगळ्यासाठी वार्षिक उलाढाल ही 1.5 लाख रुपयेपर्यंत तुम्ही घेऊ शकताय. तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्शुरन्स, PPF, किसान विकास पत्र, म्युच्युअल फंड ह्या सगळ्याला आणि तुमचं होम लोनचं इंटरेस्ट क्लेम करू शकताय. सो फक्त इन्शुरन्सच नाही तर वेगळे वेगळे ऑप्शन आहेत. पण बाकी काही ऑप्शन नाही म्हणून तुम्ही इन्शुरन्स घेत असाल तर तुम्ही फसायला लागलेला आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही टर्म इन्शुरन्स नावाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तुमच्या उत्पन्नाच्या 20 पट तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळत असतोय. तुमचं ते 3 वर्षाचं तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न जर तुम्ही दाखवत असाल तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळतोय आणि तो सुद्धा तुम्ही ATC मध्ये दाखवू शकताय. सो फक्त आणि फक्त इन्शुरन्सच नाही तर म्युच्युअल फंड सुद्धा अंडर सेक्शन 80C खाली क्लेम करू शकताय. काय अजून काही शंका कुणाला? दर महिन्याला वाढवू शकतो का फिक्स झालं? आता याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये कसं आहे, SIP नावाचा जो प्रकार आहे तो दर महिन्याला फिक्स आहे. जर तुम्ही 5,000 रुपये दर महिन्यात किंवा 10,000 रुपये दर महिना करत असाल तर 10,000 रुपये जाणार. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक 50,000 रुपये ॲडिशन करायचं आहे किंवा एक 5,000 रुपये ॲडिशन करायचं आहे तर ते तुम्ही सेपरेट एक चेक देऊन किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सर इनिशिएट केल्यानंतर ना ती लिंक ॲक्सेप्ट केली तर तुम्ही ऑनलाईन बँकिंग थ्रू 5,000 रुपयानं सुद्धा ट्रान्झॅक्शन ॲडिशनल करू शकताय. SIPला एकदा अमाऊंट दिली तर ती परत तुम्हाला बदलता येत नाही. आणखी काय? बोला सर, बोला. नाही असू दे. जसं इन्शुरन्स मध्ये विचार आपण हे केलं जातं की बाबा पूर्वी आणि आता असं म्हटलं जातं की तुम्ही कमीत कमी आता या सगळ्या परिस्थितीमधनं तुम्ही कमीत कमी 15 लाखाचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे, मग त्याला तुम्ही एवढा हप्ता भरला पाहिजे. जसं आपण IT रिटर्न्स काढतो त्या IT रिटर्न्स मध्ये आपण आपलं उत्पन्न दाखवतो. ज्याच्याकडं IT रिटर्न नावाचा प्रकार नाहीये पण त्याला इन्शुरन्स किंवा हे काढायचं आहे, म्युच्युअल फंड्स मध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. आता एखाद्याचं शेतीचं उत्पन्न आहे, तर शेतीचं उत्पन्न म्हणजे ते 100% बँक खात्यात ऑनलाईन येतं, पण तेवढं येत नाही. म्हणजे आता माझा बऱ्याच काय म्हणतात त्याला लोकांशी किंवा बऱ्याच पार्ट ऑफ सेक्टरशी संबंध आला. कृषी उत्पन्न बाजार समितीशी मला काही कारणामुळे संबंध आला. मग तिथं जे शेतकरी आहेत, आता आमचे विशाल शिंदे म्हणून शेतकरी आहेत, त्यांचा काहीतरी वर्षाला 1 लाख रुपये किंवा 100 बॅगचा कांदा आला. आणि कांदा आल्यानंतर प्रत्येक ठिकाणची काम करायची पद्धत किंवा प्रत्येक व्यक्तीची काम करायची पद्धत वेगळी असते. त्यांनी तिथं कांदा दिला, म्हणजे सगळं ते वजन केलं, त्याचं अमाऊंट झाली. मग समोरच्या व्यक्तीने त्यांना असं सांगितलं की ठीक आहे तुझी एवढी अमाऊंट होती, तर मग तो म्हटला द्या. त्यांनी काय, म्हणजे आम्ही काय अशी देत नसतो, आमची पद्धत अशी द्यायची नाहीये. साधारणपणे 1,20,000 तुझं जर अमाऊंट असेल, म्हणजे तुझ्या त्याचा भाव असेल, तर आता तुला मी टोकन अमाऊंट 11,000 रुपये देतो आणि एक 15 दिवसानंतर एक साधारण 25,000 देतो आणि त्याच्यानंतर एक 10 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी राहिलेली रक्कम देतो. आतापर्यंतची सोलापूर मार्केटची पद्धत आहे. मी एका XYZ व्यक्तीबरोबर, अशिक्षित व्यक्तीबरोबर गेलो होतो बघायला.
तर असं जर काय असेल तर त्याचं ते उत्पन्न आहे, म्हणजे त्या बरोबर. व्यक्तीचं ते उत्पन्न आहे, पण ते दिसत नाही. बरोबर. मग आता अलीकडच्या काळामध्ये जर समजा देणारा व्यक्ती जर तो म्हणत असेल मी ऑनलाईन टाकतो म्हणलं तर त्याला ते उत्पन्न ऑनलाईन दिसलं, बरोबर. पण त्यांनी कॅश दिली तर ते थोडंच ऑनलाईन दिसणार आहे. नाही, आता ह्याला कसं आहे माहिती आहे काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नील रिटर्न सुद्धा भरू शकता. म्हणजे तुमचं तुम्ही काही टॅक्स लायबल नाही आहेत, पण तुम्ही 2.5 लाख 3 लाख 4 लाखपर्यंत तुम्ही नील रिटर्न भरू शकताय. पहिला काय करायचं, 3-4 वर्ष तुमची बॅलन्स शीट तुम्ही तयार करायची आणि ती नील रिटर्न भरत राहायचं, म्हणजे तुम्ही टॅक्स लायबल नाही आहे म्हणून. 3-4 वर्षानंतर तुमची बॅलन्स शीट 5 लाख रुपये झाली तर ते प्रत्येक वेळेला चेकच होते असं नाही आहे. बँक अकाउंट तुमचं रिटर्न फाईल झालेलं चेक झालं, कारण ते CA नं फायनल करून दिले, ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट झालेलं आहे. तर पहिल्यांदा नील रिटर्न भरा. आणि शक्यतो आपल्या मुलांचं की वय वर्ष 22-25 नंतरनं ना नील रिटर्न भरायला चालूच करायचं. ती त्याला सवय लावायची की दरवर्षी आपल्याला एप्रिलमध्ये डिटेल्स द्यायचे आहेत आणि जून जुलैमध्ये ते सगळं फायनलाईज करायचं आहे. हे नील रिटर्न भरायची पहिल्यांदा सवय लावा. त्याच्यानंतर ना तुमचं आता जसं तुमचा प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये एकदा तुमचं रिटर्न फायनलाईज झालं, एक 6 वर्षाची तुमची हिस्ट्री तयार झाली तर त्या हिस्ट्रीच्या अगेन्स्ट तुम्हाला पॉलिसी इश्यू होऊ शकते. त्याचा फक्त तुम्हाला इन्स्टॉलमेंट भरायला लागतो आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, आपल्या इथं लोकांना नील रिटर्न भरायची पद्धतच माहीत नाही आहे स्वतःची. मग मी स्वतः 3 वर्ष नील रिटर्न भरले, वय वर्ष 22 पासून वय वर्ष 25 पर्यंत. म्हणजे माझं उत्पन्न होतं पण ते 3 लाख रुपये सुद्धा नव्हतं. मग मी नील रिटर्न भरायचो, म्हणजे 3 लाख रुपये उत्पन्न दाखवायचं, मला टॅक्स लागायचा नाही. नील रिटर्न इन द सेन्स मला काही टॅक्स लागत नाही, मी 0 टॅक्स पेमेंट करतो आहे गव्हर्नमेंटला. लक्षात आलं. पण हे गव्हर्नमेंटला तुम्ही ॲटलीस्ट आयडेंटिफाय तरी करून द्या, मगच तुम्ही ते इन्शुरन्सला लायबल आहे. लक्षात आलं. सो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे टर्म इन्शुरन्स. आत्ता मी साधारणतः 1 कोटी रुपयाचा इन्शुरन्स घेतला आहे, ज्याच्यासाठी मी साधारणतः 30,000 रुपये हप्ता भरतो आहे वार्षिक. सो माझ्या बाबतीत काय प्रतिकूल घडलं तर माझ्या फॅमिलीला 1 कोटी रुपये मिळणार आहे. जर तुम्ही LIC घेतला असेल तर तुम्ही महिन्याला वर्षाला साधारणतः 35,000 40,000 50,000 भरत असाल, पण तुम्हाला जो कवर आहे तो साधारणतः 20 लाख रुपयाच्या सुद्धा वर नसणार आहे, गॅरंटेड. मग माझी फॅमिली 1 कोटीमध्ये जगणार, तुमची फॅमिली 20 लाख रुपयेमध्ये जगणार. कम्फर्टेबल कुठला आहे? 1 कोटी. आणि हे म्हणजे बाय डेथच मिळतं आहे. LIC सुद्धा बाय डेथ देतं आहे आणि टर्म इन्शुरन्ससुद्धा बाय डेथ देतं आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्हाला दुसरी कुठली गोष्ट असेल की हॉस्पिटलायझेशन झालं तर त्याच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स आहे. तर तो हेल्थ इन्शुरन्ससुद्धा असला पाहिजे, जो साधारणतः एक फॅमिली फ्लोटर आहे, साधारणतः 8-10 हजार रुपयेपर्यंत त्याचा प्रीमियम आहे 4 लोकांसाठी. ते पण तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर नाही तो म्हणजे पार्ट म्युच्युअल फंडचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा पार्ट आहे. ओके. सो थांबूया. आता तुमचे काही क्वेश्चन आहेत असं मला वाटत नाही. अजून एक प्रश्न माझाच आहे. बोला सर. ती माझी शंका आहे बरं का. पूर्वी जेव्हा आपण एकदम लहान होतो तेव्हा इन्शुरन्स सेक्टरमध्ये फक्त 100 रुपये 200 रुपये असं प्रीमियम असायचं. आता आणि पॉलिसी सुद्धा 25,000ची असायची. तर त्याच्यानंतर ते 1 लाख रुपयाच्या हिशोबाने झालं. आता तसं मिनिमम प्रीमियम जसं इन्शुरन्समध्ये असतो किंवा आहे तसं म्युच्युअल फंडमध्ये तसं काही आहे का? जसं तुम्ही मगाशी सांगितलं की 849 रुपये वगैरे समथिंग सांगितलं, तसं त्याच्यामध्ये कमीत जास्तीत जास्त खूप असणार आहे. बरोबर. म्हणजे 25 ते 40 वर्षापर्यंत. आणि मग त्याच्यात कमीत कमी किती आहे, आपल्याला किती पाहिजे तसं आपण घेतो. अगदी 500 रुपयेपासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. दरमहा 500 रुपयेपासून. 500 रुपयेपासून. पण तुमची सुरुवात मात्र लवकर झाली पाहिजे. मग तुम्ही तुमच्या मुलांच्या नावे सुद्धा आत्ता गुंतवणूक करू शकता. आता माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, मी तो 3 वर्षाचा असल्यापासून त्याच्या नावावर म्युच्युअल फंडची SIP करतोय. त्याला मायनर गार्डियन डॉक्युमेंट लागतात. मायनर गार्डियन म्हणजे काय की रिप्रेझेंटेशन माझं राहते, नाव त्याचं राहते, त्याचं फक्त आधार कार्ड, KYC वगैरे सगळी माझीच असते. आधार कार्ड पण त्याची लागत नाही, फक्त त्याचं बर्थ प्रूफ म्हणून जन्म दाखला लागतोय. पण ते तुम्ही केला पाहिजे, कारण तो वयाचा 18व्या वर्षी होणार त्यावेळेला ती रक्कम सगळी त्याच्या नावावर ट्रान्सफर होते, त्याच्या बँक अकाउंटमधून ते पैसे जायला चालू होणार. पण तो गुंतवणुकीसाठी कितव्या वर्षापासून आहे? वय वर्ष 3 पासून. मग मला सांगा त्याचं फ्युचर किती ब्राईट असणार आहे. लक्षात आलं. सो मी म्हणतो त्याचं फ्युचर ब्राईट असेल नसेल मला माहीत नाही, पण ती रक्कम मी त्याच्या एज्युकेशनसाठी ट्रान्सफर करू शकतोय. लक्षात आलं. आणि किती नाही, सुरुवात करा. 500 रुपये 1000 रुपये मी तर 1,500 रुपये करतोय. मुलाच्या नावे 1,500, मुलीच्या नावे 1,500. विशाल सर म्हणजे आता कसं आहे माहिती आहे काय सर, माझी गरज वेगळी आहे, तुमची गरज वेगळी आहे, तुमचे गोल्स वेगळे आहेत. एकच औषध सगळ्यांना लागू होत नाही. डोलो 650 किंवा पॅरासिटेमॉलनं हे रोग बरे होत
नाही. स्पेसिफिक प्रॉब्लेम स्पेसिफिक औषध. येस येस येस, हे क्रोनिक प्रॉब्लेम आहेत आणि ह्याला क्रोनिक सोल्युशनच आहे. आणि प्रत्येक व्यक्तीची, आपण जेवढी लोक इथं आहे, या प्रत्येकाचा काहीतरी फायनान्शियल इश्यू वेगळा आहे आणि त्याच्यासाठी सोल्युशन हे वेगळंच आहे. ओके, आणखी काही? सो ऑल इज वेल, येस सर. का ऑल इज इन द वेल? हां, सो थँक्यू व्हेरी मच. तुमच्यासोबत आज मीटिंग करून मजा आली. धन्यवाद. जरा टाळ्यांचा आवाज थोडा जोरात इंटर कोऑर्डिनेट करून निश्चितपणे घोरपडे सर आणि चौगुले सर यांचं मार्गदर्शन इथून पुढे आपल्याला मिळत राहील अशी मी दोघांच्या वतीनंही आपल्याला ग्वाही देतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्येकाला आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ मिळत नसतो, पण वेळ हा काढावा लागतो. जर आवड असेल तर सवड मिळते. त्याप्रमाणे पुढचा जेव्हा केव्हा सेमिनार असेल तेव्हा जास्तीत जास्त लोक येतील अशी अपेक्षा करतो. आणि मान्यवरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया अशाच एका कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी खास. मेडिकल आहे माझं इथं पंढरपूरमध्ये. विशाल सरांची माझी ओळख 2 वर्षापासून आहे. तर विशाल सरांनी मला शेअर मार्केटबद्दल आणि म्युच्युअल फंडाबद्दल 2 वर्षाखाली सांगितले. तर मी त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये सारखं जाऊन येऊन पूर्ण माहिती करून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. तर आता लास्ट रिसेंट एक 5-6 महिन्यामध्ये त्यांनी मला काय काय जे शेअर सांगितले घ्यायला किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगितली, त्याप्रमाणे मी केली. तर तुम्हाला एकदा मी दाखवू इच्छितो की कसे रिटर्न भेटू शकतात बाबा त्यांचा सल्ला घेतल्यावर. एक मी तुम्हाला माझ्या मोबाईलमधलं दाखवतो लाईव्ह. हे पहा, इथे येऊन बघा वाटलंच तुम्ही या सगळेजण. सरांनी मला सांगितलेलं LICचा शेअर ज्यावेळेस लिस्ट झाला त्यावेळेस 900-950 रुपयाला होता. तिथून तो खाली पडत आला. सर मला काय म्हणले, तुम्ही इन्व्हेस्ट करा नंतर तो शेअर वर येईल. बरोबर. मग सरांनी मला 595 रुपयाला हा शेअर घ्यायला सांगितला. त्यावेळेस घेतला. तर आज LICचा शेअर चालू आहे 773 रुपये. पण ज्यावेळेस पडतो त्यावेळेस सगळेजण घेत नाहीत, सरांनी जसं सांगितलं तसं. पण ज्यावेळेस पडल्यावरच मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला लागते त्यावेळेस वर जाते आणि रिटर्न भेटते. तर दुसरा एक शेअर आहे पेटीएम. पेटीएमचा शेअर 2000 रुपये लिस्ट झाला ज्यावेळेस त्याचा IPO आला होता. सरांनी मला सांगितलं आता जसं खाली पडते तसं तुम्ही इन्व्हेस्ट करत राहा, नंतर ती कंपनी वर जाऊ शकते. तो शेअर मी 500 रुपयाला असताना सरांच्या म्हणण्यानुसार इन्व्हेस्ट केला. आता रिसेंटली त्या शेअरनं 1000 रुपयाचा हाय मारलेला आहे 2-4 दिवसाखाली. आता थोडा डाऊन आला आहे, तरी पण 700 रुपये चालू आहे. पण परत ज्यावेळेस आपण बेस्ट प्राईजला इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला चान्स राहतो की वरपर्यंत म्हणजे जास्त आपल्याला रिटर्न भेटण्याची हे राहते, गॅरंटी राहते. बरोबर. कारण मी जर पेटीएमचा शेअर 2000 रुपये घेतला असता तर तिथून मला 4000 रुपये जाण्यासाठी जास्त दिवस वाट पण पाहायला लागली असते. बरोबर. पण जे लोक 2000 रुपयाला गुंतले घेऊन ते 500 रुपयाला आलाय शेअर. बरोबर. पण 500 रुपयाला घेतला त्यामुळे आता मला जास्त टेन्शन नाही आहे कमी होण्याचं. बरोबर का. परत काही लोकांनी 2000 घेतले ते पण वाट बघणार, कारण 2000 रुपयाला परत तो शेअर जाणार आहे कधी ना कधी. त्यामुळे ज्यावेळेस मार्केट पडते त्यावेळेस इन्व्हेस्ट करत राहा, हे म्हणण्याचा माझा उद्देश आहे. आता काही शेअर सरांनी मला रिसेंटली 1 महिन्याखाली घेण्यासाठी सांगितलेले. त्यामध्ये इमामी रिअल इस्टेट म्हणून एक शेअर आहे. तर इमामी रिअल इस्टेट सरांनी मला 1 महिन्याखाली घेण्यासाठी सांगितलेलं. त्यावेळेस त्या शेअरची प्राइस होते 83 रुपये. 1 महिन्यात त्या शेअरची प्राइस आहे 141 रुपये. तर त्या शेअरने मला रिटर्न दिलेले आहे 63% 1 महिन्यात. दुसरा एक शेअर सांगितलाय सरांनी, बाईक म्हणून आहे, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसमध्ये येतोय तो शेअर. तर त्या शेअरची प्राइस होती 45 रुपये, आता आहे 63 रुपये. ह्या शेअरने रिटर्न दिले 40% 1 महिन्यातच. दुसरा एक शेअर आहे सर,
मून 100 म्हणून एक शेअर आहे सर. तो सरांनी मला 136 रुपयाला घ्यायला सांगितलेला, सॉरी 103 रुपयाला घ्यायला सांगितलेला, आज आहे 130 रुपये. तो पण अशाच प्रकारे रिटर्न दिलाय. त्याचे रिटर्न आहेत 26%. नायकाचा IPO आला होता, नायकाचा पण शेअर पेटीएम सारखा असाच खाली पडलेला. सरांनी मला घ्यायला सांगितला 136 रुपये मी ॲव्हरेज गेले. आज तो आहे 170 रुपये. त्याच्यात रिटर्न आहे 25%. तर जसं सर सांगतील तसं जर आपण करत राहिलो तर जास्तीत जास्त प्रॉफिट होण्याची गॅरंटी आहे. माझं एकच सांगण्याचा उद्देश आहे की ज्यावेळेस मार्केट पडते त्यावेळेस इन्व्हेस्ट करा, आपोआप सगळे शेअर वाढतात. थँक्यू. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.